भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। जय राम। जय जय राम। जय राम जय 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 जय जय राम।
जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय रघुवीर समर्थ सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणि प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदणी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आता राऊतजी ओंकार साधनेला सुरुवात करतील आणि त्यानंतर डॉक्टर साहेब त्यांच्या निरूपणाची सुरुवात करतील. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली जर बसलेला असाल तर क्रॉस लेग सुखासन, अर्धपद्मासन, वज्रासन किंवा पद्मासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नॅक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो हम,
सो हम 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 सो 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 स्टॉप. 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 वेळा ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, त्यानंतर 2 ओंकार. ओंकार करताना जेवढा आपला श्वास आहे अर्ध्या श्वासात उ म्हणायचं आहे आणि उरलेल्या अर्ध्या श्वासात मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखनादासारखा गंभीर असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. 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 शांत शांत शांत. आपण जो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर भ्रूमध्यमध्ये 2 भोवयाच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञाचक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात. परत एकदा 2 वेळा ओंकार. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. पूरक. दोन्ही हाताचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. दोन्ही हाताने चेहरा कप.
हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. सगुण चरित्रे परम पवित्रे हरीची वर्णावी या नायाने जे आहे ते मागे आपण असा विचार केला होता की जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही, अंतःकरणाचा जोपर्यंत मोह जात नाही आणि चित्त शांत होत नाही, म्हणजे विक्षेप जोपर्यंत जात नाही, तर मला दोष आणि विक्षेप दोष हे दोन दोष जेव्हा जातील तेव्हाच तुम्ही इलिजिबल व्हाल, तेव्हाच तुम्ही योग्य व्हाल. कशा करता? तर म्हणे अज्ञानाचं आवरण काढण्याकरता. त्या अज्ञानाचं आवरण त्यापूर्वी काढलं तर म्हणे त्या अज्ञानाचं आवरण जे आहे ते शब्दाने समजतं पण अनुभवाने टिकत नाही. कारण की ते काय करता, जी आहे ती भूमी जशी हवी अंतःकरणाची तशी भूमी ती त्या ठिकाणी नसते. आणि ती भूमी जर बनवायची असेल तर म्हणे ती भूमी जी आहे ती बनवण्याकरता सगुण चरित्रे परमपवित्रे हरीची वर्णावी. त्यामुळे चरित्र कथनानी, संतांच्या चरित्र कथनानी, संतांच्या चरित्र श्रवणानी, संतांच्या चरित्राच्या मननानी आणि त्यांनी जसं ज्याप्रमाणे ते वागले, त्यांनी ज्याप्रमाणे केलं त्याचं जर जे आहे सतत चिंतन झालं, फोकस झाला, तर म्हणजे जे आहे ते तुमचं अंतःकरण शुद्ध होतं, चित्तशुद्धी होते. यात काही वाद नाही. सर्वच त्याला जे आहे ते कबूल करतात ह्या सर्व गोष्टींकरता. आणि म्हणून आपण वेळोवेळी प्रयत्न करतो आपण कशाचा, तर म्हणजे जेव्हा जेव्हा काहीतरी निमित्त होईल त्या ठिकाणी आम्ही संत चरित्र गायचं, संत चरित्र ऐकायचं, श्रवण करायचं, मनन करायचं, चिंतन करायचं. असा आपला जो अभ्यास आहे, आपली जी साधना आहे ती आम्ही वेळोवेळी त्याप्रमाणे पुढे वाढवतो. संत वाङ्मयाचा अभ्यास चा उद्देश जो आहे तो हाच आहे. संतांनी सोप्या शब्दात आपल्याला उपदेश केला आहे, तर तो उपदेश जो आहे तो लवकर आमच्या अंतःकरणात जे आहे ते यावा, हा त्याचा उद्देश आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस असं म्हटल्यानंतरच जे आहे ते नुसतं हेच नाव घेऊनच जे आहे ते आमच्या अंतःकरणात फरक पडतो. कितीही आमचं मन चंचल असो, डिस्टर्ब असो, मनामध्ये बरेच विचार असो, ते शांत होण्याकरता सुरुवात कुठून नव्हतं, म्हणजे स्वामी रामकृष्ण परमहंस हे नाव घेऊनच होतं. आणि त्यांचं चरित्र आज आपण या ठिकाणी परत एकदा पाहायला बसलो आहो, गायला बसलो आहो, वाचायला बसलो आहो, श्रवण करायला बसलो आहो. एक सुंदर चरित्र या ठिकाणी आहे आपल्या समोर. त्यांचं इंग्लिशमध्ये ए शॉर्ट लाईफ ऑफ श्री रामकृष्ण, ए शॉर्ट लाईफ ऑफ स्वामी श्री रामकृष्ण अशा प्रकारचं एक इंग्लिश मधलं पुस्तक आहे. स्वामी तेजसानंद म्हणून त्यांनी लिहिलंय आणि त्याचं भाषांतरण हिंदीमध्ये स्वामी निखिलानंद यांनी केलेलं आहे. त्यांचं जो आहे ते त्या पुस्तकाचा आधार घेऊन आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. शेवटी आपल्याला काहीतरी आधार हा लागतोच आणि ऑथेंटिसिटी असणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही अभ्यासामध्ये शास्त्राचा आधार घेणं हे अत्यंत आवश्यक आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. 19वे शतक हा स्वामी रामकृष्णांचा काळ 1836 ते 1886, असे जवळजवळ 50 वर्ष त्यांचं या भूतलावर मार्गक्रमण झालं. त्याच्या पाठीमागचा जर आपण इतिहास पाहायला गेला, आता आज त्यांची जन्मतिथीपासून आपण सुरुवात, जन्मतिथी आहे खरं म्हणजे 18 फेब्रुवारी 1934 ही जन्मतिथी आहे आणि 16 ऑगस्ट
1886 ही त्यांची पुण्यतिथी आहे. तर इसवी सनाच्या हिशोबाने ही 18 फेब्रुवारी पहिले होऊन गेली. पण तिथीच्या हिशोबाने आम्ही जर काळनिर्णयामध्ये पाहायला गेलो तर जयंतराव साळगावकर यांनी जे आहे ते त्यांची जन्मतिथी ही कालची अशी दाखवलेली आहे, फाल्गुन शुद्ध तृतीया. आणि दुसऱ्या एका पंचांगामध्ये, नाथ पंचांगामध्ये त्यांनी जयंती आजची दाखवली आहे. काही असो, तिथीप्रमाणे जो आहे तो त्यांचा हा जन्मतिथी दिवस आहे, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, आम्हाला त्याचं चिंतन मनन करायचं आहे. तर तो भाग थोडासा मागे राहतो या हिशोबाने. तर 18वं शतक जर म्हटलं, 19व्या शतकामध्ये स्वामी रामकृष्ण परमहंस झाले, म्हणजे त्याच वेळेस गोंदवलेकर महाराज झाले असं म्हणूया. तर त्याच्या पूर्वीचं शतक म्हणजे 18वं शतक. 18व्या शतकामध्ये त्यांनी असं सांगितलं की 1775 असा सन दिलेला आहे. इसवी सन 1775 मध्ये स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या वडिलांचा जन्म झाला. मग त्यांच्या वडिलांच्या वडिलांचं नाव काय होतं म्हणजे माणिकराम चट्टोपाध्याय म्हणून त्यांचं नाव होतं. त्यांच्याकडे खूप मोठी जमीन होती त्यावेळेस, 50 बिघा जमीन होती. पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यामध्ये डेरेपूर गावामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. आणि संपत्ती चांगली होती त्यावेळेसच्या मानाने. आणि त्यांना जो आहे पुत्ररत्न प्राप्त झालं, त्याचं नाव त्यांनी शुधीराम ठेवलं. 1775 हे त्यांचे वडील, रामकृष्णांचे हे वडील. आणि ह्यांनी सुद्धा जे आहे ते वडिलांप्रमाणे जे आहे ते सर्व कारभार उत्तम केला, उत्तम करत होते ते कारभार. सत्याला अनुष्ठान त्यांचं चाललं होतं. श्रीराम हे त्यांचं जे आहे ते कुळदैवत होतं. त्यांचे वडीलही जे आहे सर्वांना मदत करायचे, हे सुद्धा सर्वांना मदत करायचे. समाजामध्ये जे आहे मदत करणं हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. आणि रामाचं जे आहे ते चिंतन करायचं, अशा प्रकारचा त्यांचा जो आहे तो संस्कार त्याप्रमाणे होते. तर शुधीराम त्या संस्कारामध्ये जे आहे ते पुढे झाले आणि डेरेपुरामध्ये. आणि नंतर जे आहे ते जेव्हा त्यांनी स्वतःचा संसार थाटला त्यावेळेस जे आहे ते त्यांचं जे लग्न झालं तर त्याचं नाव जे आहे चंद्रामणी किंवा चंद्रादेवी असं त्यांच्या बायकोचं नाव होतं. आणि हे दोघंही जे आहे ते काय करायचे तर म्हणजे दोघंही जे आहे ते परमेश्वराची सेवा करायचे आणि परमेश्वर स्वरूप समजून समाजाची सेवा करायचे. सांपत्तिक स्थिती त्यांची जी आहे त्यावेळेस बऱ्यापैकी होती. पण नंतर काय झालं तर म्हणजे डेरेपूरचा एक जमीनदार होता. तो डेरेपूरचा जमीनदारांनी एकदा काय झालं, तो कुठेतरी कोर्टामध्ये केसमध्ये काहीतरी त्याला खोटी साक्ष द्यावी आणि ती शुधीरामनी द्यावी अशी त्याची इच्छा झाली. आणि शुधीराम, त्यांना माहिती होतं की शुधीरामने जर साक्ष दिली तर जो आहे तो समोरचा मनुष्य जो आहे त्याला नाही म्हणणार नाही, तो समजेल की खात्रीने हे म्हणतात ते बरोबर आहे. म्हणून त्यांनी शुधीरामला आपल्याकडे बोलवलं आणि शुधीरामला सांगितलं की अरे तू हे असं असं अशा प्रकारे तुला साक्ष द्यायची. तर शुधीरामने म्हटलं की मी खोटी साक्ष नाही देणार, मी सत्याला स्मरून जे आहे ते वागतो आहे, समाजात सेवा करतो आहे, आम्ही सत्याने राहतो आहे, तर म्हणे आम्हाला नाही अशी साक्ष देता येणार. पण त्या काळाला जमीनदार म्हणजे त्या देशाचा राजा समजा, तुम्ही त्या एरियाचा राजा समजा. तर अशा प्रकारचं जमीनदाराचं त्या ठिकाणी वर्तणूक असल्यामुळे काय झालं तर म्हणजे त्यांनी जे आहे त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग जमीनदाराचा जो आहे तो तर त्या तशा प्रकारची शक्ती असल्यामुळे यांना त्रास होऊ लागला, उत्पीडन होऊ लागलं यांचं. काय करावं यांना समजण्यात आलं नाही. शेवटी 1814 साली यांनी जे आहे असा विचार केला की आम्ही जे आहे ते काय करावं की म्हणे जवळच्या गावामध्ये जे आहे आम्ही चाललं जावं, म्हणजे याचा त्रास आम्हाला होणार नाही. तर हे हे जे झालं जमीनदाराबरोबर ते 1814 साली झालं. त्याच्यानंतर त्यांनी जे आहे ते कामारपूर म्हणून एक गाव आहे, कामारपुकर असं त्या गावाचं नाव आहे. कामारपुकर गावाचं नाव काय म्हणजे त्या ठिकाणी पुष्करी अशा बऱ्याच होत्या, तलाव त्या ठिकाणी होते, जुने शिलालेख होते, जुने मंदिरं त्या ठिकाणी होती. आणि हे स्थान कसं होतं तर म्हणे हुबळीच्या पश्चिम दिशेला होतं. आणि हुबळीपासून जर आम्ही पुरीला जर गेलो तर म्हणजे जी यात्रा जाते त्या यात्रेच्या वाटेवर हे गाव होतं.
त्याच्यामुळे या गावामध्ये काय पुष्कळ साधू संत यात्रेकरू जे आहे ते या ठिकाणी मुक्काम करायचे धर्मशाळेमध्ये आणि नंतर पुढे जायचे. तर असं हे गाव म्हणजे सुंदर प्रकृती सौंदर्य त्या ठिकाणी होतं आणि धर्माच्या हिशोबाने त्या जागेचं जे आहे महात्म्य होतं. अशा ठिकाणी हे येऊन इथे नंतर त्यांनी स्थानांतर केलं. डेरेपुरून कामार पुकारला ते आले आणि नंतर जे आहे ते काय झालं यांना त्या ठिकाणी मग आता सांपत्तिक स्थिती त्यांची सर्व थोडीशी कमी झाली, कारण त्यांना जमीन सोडून यावं लागलं तिकडनं. कारण त्या जमीनदाराच्या ह्याच्यामुळे त्रासामुळे ते निघाले होते, म्हणून सर्व सोडून निघाले. इकडे आल्यावर ते एक प्रकारे गरीब झाले असं म्हणायला हरकत नाही. तरी पण त्यांच्या कोणीतरी मित्रांनी त्यांना जे आहे काही जमीन देऊ गेली, म्हणून तुमचं जे आहे ते काम चालेल, तुम्ही काम चालवा असं म्हणून त्यांनी जे आहे त्यांना काही जमीन मिळाली आणि त्याच सांपत्तिक स्थितीमध्ये जसं की असेल त्याप्रमाणे ते राहू लागले. एकदा काय झालं तर म्हणे ते शेतामध्ये गेले होते, तिथे त्यांना काहीतरी अशी रामाच्या मूर्तीचा शिलालेख सारखा मिळाला आणि ह्यांचं राम म्हणजे कुळदेवता होती आणि यांनी ते शेतामध्ये असं मिळालेलं पाहिलं. यांना खूप आनंद झाला. हे घरी घेऊन आले आणि रामाची सेवा जी आहे आणखीन दुप्पटीने करू लागले आणि परत त्यांचं तसंच होतं की जे आहे ते लोकांची सेवा करायची. नंतर कालांतराने यांना एक मोठा मुलगा होता रामकुमार म्हणून आणि दुसरी मुलगी होती. त्या दोघांचाही जो आहे तो विवाह यांनी केला. 1824 मध्ये यांनी जे आहे ते स्वतः पायी रामेश्वरची यात्रा केली आणि त्याच्यानंतर जो आहे त्यांना दुसरं अपत्य झालं, त्याचं नाव त्यांनी रामेश्वर ठेवलं त्यावेळेस. तिसरी यांनी यात्रा केली 1835 मध्ये शुद्धीरामजींनी, म्हणजे रामकृष्णांच्या वडिलांनी, आणि तिथे जे आहे त्या यात्रेमध्ये ते गयाधामला गेले होते आणि गयाधामला गेले. पितरांना त्यांनी जे आहे श्राद्ध वगैरे केलं तर त्यांना असं स्वप्न पडलं की हे पितर इथे बसलेले आहे, तिथे एक दिव्य पुरुष आहे, सर्व पितर त्यांना नमस्कार करतात आहे. त्या दिव्य पुरुषाने जे आहे यांना पुढे बोलवलं शुद्धीरामला आणि त्याला सांगितलं की मी तुझ्या सेवेनी खूप संतुष्ट आहे आणि मी तुला जे आहे तुझ्या घरी जन्म घेणार आहे. अशा प्रकारे जेव्हा त्यांनी स्वप्न त्यांना पडलं, सकाळी उठून त्यांना खूप आनंद झाला. तर तशाच प्रकारचं स्वप्न त्यांच्या पत्नीला सुद्धा, चंद्रादेवीला सुद्धा पडलं त्या ठिकाणी, की म्हणजे जे आहे तिला असं वाटलं की कोणी दिव्य पुरुष तिच्या जवळ, त्यांच्या जवळ जो आहे तो झोपलेला आहे असं त्यांना स्वप्न पडलं. आणि सकाळी उठून जेव्हा त्या बाहेर आल्या जागृती अवस्थेमध्ये, स्वप्न त्यांच्या चांगलं लक्षात होतं, जवळ शिव मंदिर होतं, त्या ठिकाणी दर्शनाला गेल्या तर त्यांना असं वाटलं की त्या शिव मंदिरातनं काहीतरी तेजाचा झोत असा बाहेर पडला आणि तो त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट झाला आणि त्यांना असं काहीतरी वाटू लागलं की, आणि त्या तेजाच्या झोतामुळे जो त्या बेहोश सारख्याच झाल्या. आणि तिथे जवळ त्यांची एक जवळची बाई होती, तिने जे आहे ते काय केलं, तिने त्याला सांभाळलं. त्यावेळेस तिचं नाव होतं धनी लोहारी, असं तिचं नाव होतं त्या बाईचं. आणि तिने जे आहे ना सांभाळलं. त्याच्यानंतर त्यांना असं वाटू लागलं की जणू काही माझ्यामध्ये जे आहे गर्भाधान झालेलं आहे असं त्यांना वाटू लागलं. आणि हे जेव्हा वापस आले गए होऊन, त्यांनी आपला वृत्तांत सांगितला, हिने आपला वृत्तांत सांगितला. दोघांनाही खात्री पटली की अरे हे देवाची खूण आहे, काहीतरी देवाचा जो आहे तो आपल्याला अवतार कार्य म्हणा किंवा चांगला जो आहे तो पुरुष, महापुरुष आपल्या पोटी जन्माला येणार आहे. हा आनंद जो आहे तो किती असेल विचार करा आपण. आपल्याला जर असं काही स्वप्न पडलं केव्हाही, कोणाचंही आपल्या ह्याच्यामध्ये स्वप्न पडलं नातेवाईकामध्ये, तर आपल्याला सुद्धा त्याचा आनंद होईल. तर सांगत तात्पर्य असं या ठिकाणी की त्यांना खूप आनंद झाला. आणि 18 फेब्रुवारी 1836 साली त्या ठिकाणी जे आहे ते रामकृष्णांचा जन्म झाला. त्याचं नाव त्यांनी गदाधर असं ठेवलं होतं. गदाधराच्या कृपेने झाला असं त्यांनी त्या ठिकाणी विचार करून गदाधर असं नाव त्यांना त्या ठिकाणी ठेवलं गेलं. आणि गदाई म्हणून असं त्यांना म्हणायचे. आणि लहानपणचे सर्व त्याचे ते पाहून, कार्य पाहून, कृत्य पाहून यांना खूप आनंद व्हायचा. लहानपणीच गदाधराने जे आहे ते रामायण, महाभारत आणि तुमचं जे आहे पुराण वगैरे अशा प्रकारचं याच्यामध्ये त्याची रुची असायची, त्याचं लक्ष असायचं तिथे. आणि धार्मिक भावना सुद्धा त्या ठिकाणी यांना अशी दिसली. आणि एवढंच होतं की हा शाळेमध्ये जेव्हा जाऊ लागला तेव्हा गणितामध्ये कमजोर होता. शाळेमध्ये असं विशेष लक्ष नव्हतं असं दिसलं यांना. म्हणजे अध्यात्म चरित्रामध्ये म्हणा किंवा अध्यात्म विषयामध्ये याला बरंच काही येत होतं, पण शाळेमध्ये जे आपल्याला व्यावहारिक आपण हे शिक्षण म्हणतो त्याच्यामध्ये त्याचं लक्ष नव्हतं असं यांच्या लक्षामध्ये आलं. पण असं झालं की त्याच वेळेस जे आहे ते काहीतरी हे 6-7 वर्षाचे असतानाच
त्यावेळेस जे आहे त्यांच्या वडिलांचं म्हणजे श्रीरामजीचा देहांत झाला आणि रामकृष्ण जे आहे ते एक प्रकारे वडिलांचं छत्र त्यांच्या डोक्यावरून गेलं. मग त्यांचे वडील भाऊ जे होते रामकुमार, त्यांनी यांचा जो आहे तो सांभाळ केला, आईचा सांभाळ, आणि दुसरा भाऊ रामेश्वरन यांचा दोघांचा सांभाळ रामकुमारने घेतला. पण लहानपणी यांचं असं होतं की यांना असं होतं की जसं आकाशाकडे जर पाहिलं किंवा एखादं सुंदर दृश्य पाहिलं तर यांना भान हरपायचं. असं 3 वेळा झालं कमीत कमी. एकदा ते बायकांबरोबर काहीतरी मंदिरामध्ये देवदर्शनाला ते जात होते त्यावेळेस तसं झालं, आणि त्यावेळेस जे आहे ते जाता जाताच जे आहे त्यांना असं वाटलं की जे आहे ते माझं काहीतरी भान हरपतंय म्हणून. त्या बायांनाही त्यावेळेस थोडंसं घाबरल्यासारखं झालं. ते घरी घेऊन आले लागलीच. त्याच्यानंतर एकदा हे काहीतरी नाटक करत होते, शिवरायाचं नाटक करत होते. शिव म्हणजे महाशिवरात्र होती त्यावेळेस, शंकराचं काहीतरी नाटक चाललं होतं. यांनी शंकराचाच रोल घेतलेला होता आणि शंकराचा रोल घेतला होता, आणि त्यावेळेस जे आहे त्यांना समाधीमध्ये गेले. समाधीमध्ये असे गेले की त्यांना परत सर्वांना घाबरत सुटलं की ह्याला काय झालं म्हणून, की हा बेहोशच होऊन गेला त्या ठिकाणी. तर अशा प्रकारचे अनुभव जे आहे लहानपणी यांना आलेले की आपला जे आहे त्यांना लागली समाजासारखीच लागायची. खरं म्हणजे आता आपण जर जय कृष्णमूर्तींच्या चरित्रामध्ये पाहिलं तर त्यांच्या चरित्रामध्ये असंच लिहिलेलं आहे की ते आकाशाकडे पाहायचे तर आकाशाकडे पाहतच राहायचे, जणू तंद्री लागायची त्यांची. अशा प्रकारचं चरित्रामध्ये वर्णन आहे जय कृष्णमूर्तींच्या. तर कसं आहे म्हणे की देहभान विसरणं हे संतांना जवळ अशी एक त्या ठिकाणी त्यांना जे आहे ते साध्य आहे असं म्हणूया आपण. पण आता हे सर्व व्हायचं असं की हे सर्व करताना त्याला थोडीशी जी आहे ती हे व्हायची, काय म्हणतात त्याला, म्हणजे व्यवहारामध्ये जे आहे ते दुर्लक्ष व्हायचं ह्यात काही वाद नाही. म्हणजे धर्मशाळेमध्ये साधू संत येते त्यांच्याकडे जाऊन त्यांची सेवा करायची, त्यांच्याशी विचार विनिमय करायचा, सत्संगती करायची, अशा प्रकारचं गदाधर त्या ठिकाणी करत होता. 9व्या वर्षी त्यांची मुंज झाली. मुंज झाल्यानंतर असं एक असतं परिपाठ की जे आहे ते पहिली भिक्षा जी आहे ते ब्राह्मणांकडून घ्यायची, नातेवाईकांकडून घ्यायची, असं एक परिपाठ आहे. पण ह्यांनी काय केलं की ह्यांची जी आता मी बोललो की ती जी धनी म्हणजे जी आहे ती लोहारी म्हणून होती, तिचं नाव जे आहे ती लोहारी असं तिचं नाव होतं. लोहार काम तिचं असेल म्हणून तिला जे आहे त्यांनी लोहारी म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर तिचं नाव होतं धनी. तर धनी लोहारीन जे आहे ते तिला जाऊन यांनी पहिले भिक्षा घेतली तिच्याकडून. का तर म्हणे ती जन्मापासून हिचं पालन पोषण करत होती गदाधराचं, आणि गदाधरला तिने म्हटलं होतं की पहिली भिक्षा माझ्याकडून घ्यायची. मग गदाधराने जे आहे ते जातपात न पाहता, आणखीन काही न पाहता तिची इच्छा पूर्ण केली आणि तिच्याकडे जाऊन लोकांचा विरोध असून सुद्धा पहिली भिक्षा त्यांनी त्याच्याकडून घेतली. संत चरित्रामध्ये आपल्याला कशा प्रकारचं जे आहे ते जातपाती भेद पाहत नाही अशा प्रकारचं जे वर्णन येतं त्याचं एक या ठिकाणी जे आहे ते आपल्याला उदाहरण समोर दिसतं. नंतर जे आहे ते जरी ते शिक्षणामध्ये मागे होते असं जरी त्यांच्या चरित्रात नमूद आहे, तरी पण पुराण वगैरे जे आहे रामायण महाभारत पुराणामध्ये त्यांचं विशेष सर्व अभ्यास असल्यामुळे त्या काळाला पंडित सभा होत होती. तर म्हणे एकदा असं झालं की पंडित सभेमध्ये गेले आणि त्या पंडितांना जे आहे ते समजण्यात आलं नाही की याचं उत्तर काय हवं. तर यांनी मग जे आहे त्यांना म्हटलं की अशा प्रकारचं उत्तर असेल तर तुम्हाला नाही चालणार का. मग जेव्हा त्यांनी ते ऐकलं पंडितांनी, त्यांना आश्चर्यच वाटलं की अरे हा लहान मुलगा असून सुद्धा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी हे सांगतोय की बा अशा प्रकारचं उत्तर देतोय. मग त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी म्हटलं नाही, हा जो आहे हा कोणीतरी विद्वान मनुष्य आहे, विद्वान होईल हा, अशा प्रकारचं त्यांना वाटलं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर काय झालं की रामकुमारांचं जे आहे ते मोठे भाऊ होते ते सर्व पाहत होते, लक्ष ठेवत होते, तरी पण सांपत्तिक स्थिती तशी नव्हती. ते विचारच करत होते की मी कलकत्त्याला जाऊन काहीतरी आणखीन कमवतो आणि म्हणजे या घराचं जे आहे ते थोडस आपल्याला खर्च चालेल. पण तेवढ्यामध्ये त्यांची बायको त्या ठिकाणी वारली. ते थोडेसे खिन्न झाले, पण त्या परिस्थितीमध्ये ते कलकत्त्याला गेले आणि ते विद्वान होते त्यांचे मोठे भाऊ. त्यांनी संस्कृत पाठशाळा काढली कलकत्त्याला जाऊन आणि तिथे जाऊन काही पैसे कमवून आपलं हे संसाराचं जे आहे ते पालन पोषण करू लागले. एकदा काय झालं, गदाधर घरीच राहिले, ते आपल्या आई बरोबर आणि भावाबरोबर राहिले त्या ठिकाणी.
काही वर्षांनी जेव्हा रामकुमार परत घरी आले काही याच्यामध्ये, त्याच्यानंतर त्यांनी असं पाहिलं की अरे जे आहे ते गदाधर जो आहे तो बरोबर त्याचं लक्ष शिक्षणाकडे नाही, आणि हा आपलं जे आहे ते इकडचं तिकडचं धर्म म्हणा किंवा खेळ म्हणा किंवा काही म्हणा असं मुलांबरोबर याच्यामध्ये सर्व वेळ जातो आहे. मग त्यांनी असा विचार केला की आईशी गोष्टी केल्या आणि आईला सांगितलं की असं करतो मी की याला जे आहे ते कलकत्त्याला घेऊन जातो, माझ्याकडे काम आहे तिथे काही, मी तिथे त्याला काम देईल. आई म्हणाली की ठीक आहे, पण जे आहे ते तू घेऊन जा, तुला जर जायचं आहे तर मग तू घेऊन जा म्हणून. तर मग जे आहे ते ह्याला जे आहे ते घेऊन गेले, कलकत्त्याला घेऊन गेले. कलकत्त्याला गेल्यानंतर ज्याला त्याला जे आहे ते पुजारीचं काम जे आहे त्यांनी शिकवलं, आणि पुजारीचं काम जे आहे त्याला सांगितलं की तू पुजारीचं कार्य करत जा. यांनाही थोडंसं ते बरं वाटलं, आणि त्याच्यानंतर पुजारीचं काम करून सांगितलं की तुझ्या शाळेमध्ये मी आता घालतोय आणि शाळेमध्ये तू शिकत जा. पण नंतर त्याने रामकुमारनी तिथे पाहिलं, पहिले रामकुमारला असं वाटलं की माझं लक्ष नव्हतं तिथे म्हणून हा शिक्षणाला जात नव्हता, आता इथे मी लक्ष याच्यावर ठेवेन, शिक्षण याचं करून घेईन. पण जेव्हा यांनी पाहिलं की हा इथे राहून सुद्धा शिक्षण करत नाहीये, तर मग त्यांना रागवले. ते म्हणाले की तू शिक्षण करणार तुझं काम कसं चालेल, काहीतरी तर करायला हवंच तुला. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की म्हणे भाई रोटी कपडा मकान ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची विद्या जी आहे ती घेण्याकरता मी इथे जन्मलेलो नाहीये. अशा प्रकारचं त्यांनी जे उत्तर दिलं तर ते रामकुमार चकितच झाले. आश्चर्य वाटलं त्यांना की अरे ह्याची वृत्ती तर आणखीन काहीतरी आहे, हे काही असं वाटत नाही की बा हे बरोबर शिक्षण घेईल म्हणून. मग त्यांच्याकडे काही ऑप्शन नव्हतं, त्यांनी रामरायाची इच्छा म्हणून सोडून दिलं आणि त्याला सांगितलं की ठीक आहे तू पुजारीचं काम कर. आणि त्याच वेळेस काय झालं, योगायोग असा होता की 1847 हा तो काळ होता. कलकत्त्यामध्ये एक खूप मोठी धनी श्रीमंत अशी बाई होती, तिचं नाव राणी रासमणी असं होतं, आणि तिचे जावई होते, त्यांचं नाव होतं मधुर. तर त्यांनी हे जे आहे ते त्यांचं खूप मोठी प्रॉपर्टी असल्यामुळे त्यांनी असा विचार केला की मी गंगेकिनारी जे आहे ते आपलं एक शिवाचं मंदिर बांधेन, राधा मंदिर बांधेन, राधाकृष्णाचं मंदिर बांधेन वगैरे, असा त्याचा सर्व हे होता, प्लान होता. आणि तो प्लान त्याचा पूर्ण झाला होता तो प्लान. आणि प्लान पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मंदिरामध्ये देवाची स्थापना करायची वेळ आली, जेव्हा कालीची स्थापना करायची वेळ आली काली मंदिरामध्ये, आणि राधाकृष्णाची स्थापना करायची जेव्हा राधाकृष्ण मंदिरामध्ये आली, त्यावेळेस तिकडच्या ब्राह्मणांनी, त्यावेळेसच्या ब्राह्मणांनी हिला त्याच्याबद्दल नाही म्हटलं की नाही म्हणे मी जे आहे ते तुम्हाला तुम्हाला जे आहे ते, कारण त्यांची जात जी आहे ती केवट म्हणून अशी होती, म्हणजे ती खालच्या जातीची होती ती बाई. जरी श्रीमंत होती तरी पण ती खालच्या जातीची असल्यामुळे कोणी ब्राह्मण त्यांच्याकडे येऊन आणि त्या देवतांचं जे आहे ते स्थापना करायला तो राजी नव्हता. मग शेवटी काय करायचं म्हणून ती फार परेशान होती. मग शेवटी रामकुमारशी जेव्हा गाठ पडली तर रामकुमारने तिला सांगितलं की अरे तू असं कर की म्हणे ह्याला दान देऊन दे ब्राह्मणांना, आणि जे आहे ते ब्राह्मणाच्या नावावर होऊ दे हे. मग एकदा ब्राह्मणाच्या नावावर झालं तर तिची स्थापना होईल, तुझं सर्व राहू दे, तुझं जसं आहे तसं आहे, दान म्हणून ते फक्त हे कर. मग हिनी जे आहे ते रामकुमारांना असं दान केलं. म्हणजे रामकुमारांचे नियम हे नेमणूक केली की तुम्ही म्हणून जिथे आहे पुजारी म्हणून राहा. रामकुमार त्या ठिकाणी पुजारी म्हणून झाले, पण त्याचं काम परत वाढू लागलं. पण त्यांनी काय केलं की तरी पण तिथे जाऊन त्यांनी जे आहे ते 31 मे 1855 साली त्यांनी देवीची स्थापना त्या ठिकाणी केली, काळी देवीची स्थापना केली. हे काली देवीची स्थापना का म्हणतोय मी, काली माताचं मंदिर, कारण की रामकृष्ण परमहंसांचं ते एक त्या ठिकाणी उद्बोधन झालं म्हणून, किंवा व्यवहारिता आपण असं म्हणूया की त्या ठिकाणी जे आहे त्यांना अध्यात्माचा लाभ झाला रामकृष्णांना, म्हणून त्याचं महत्व आहे त्या काली मातेचं आणि त्या काली मंदिराचं. तर त्याचा व्याप वाढला रामकुमारांचा. तर ह्यांनी ह्याला म्हटलं की तू असं कर की आता त्या कालीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे जाऊन तू थोडी पूजा करत जा, त्याची पोशाख वगैरे कर. आणि त्याच वेळेस त्यांना काय झालं की रामकुमारांचा बहिणीचा एक मुलगा होता, म्हणजे रामकृष्णांचा भाचा, तो सुद्धा त्या ठिकाणी यंग होता आणि त्याला काहीतरी काम होतं म्हणून तो आला. तर रामकुमारांनी त्यालाही तिथे ठेवलं, आणि रासमणींनी जे आहे या दोघांनी तिथे ठेवलं कामाकरता की म्हणजे ठीक आहे तू रामकृष्ण पुजारी तुझे हेल्पर म्हणून तू तिथे राहा, आणि रामकुमारांना काम होतच आणखीन इतरही. तर अशा प्रकारे जे आहे त्यांनी त्यांचं काम त्या ठिकाणी रामकृष्ण जे आहे ते तिथे पोचले दक्षिणेश्वराच्या मंदिरामध्ये, कालीमातेच्या मंदिरामध्ये. असं त्यांचं आगमन झालं, कालीमातेची त्यांची जे आहे ते सेवा सुरू झाली, पूजा सुरू झाली त्या ठिकाणी.
एकदा असा प्रकार घडला की म्हणे ते राधाकृष्णाचं जे मंदिर होतं जवळचं तिथेही वेगळे ब्राह्मण होते त्या ठिकाणी, ते पूजा करायचे. तर त्या मंदिराचं काहीतरी मूर्ती घेऊन जाताना बाहेर कुठे घेऊन गेले होते ते मंदिर, बाहेर मूर्ती घेऊन गेले होते. ते मंदिर मूर्ती जी आहे ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणून घेऊन जाताना ती मूर्ती, हा मनुष्य घसरून खाली पडला, हा ब्राह्मण घसरून खाली पडला, ती मूर्ती खाली पडली आणि पाय तुटला. मग आता सर्वांना पण एक संकट निर्माण झालं, म्हणजे एक अशुभ शकुन म्हणूया याला, अशा प्रकारचं म्हणजे हे अपशकुन झाला त्या ठिकाणी. तर मग त्यांनी विचार केला की काय करायचं याच्यावर. त्या ब्राह्मणांनी सांगितलं की म्हणे आता ह्याला गंगेत बुडवा आणि जे आहे ते दुसरी मूर्ती बनवा. त्याच्यावरती राणी रासमणी जी आहे ती तयार नव्हती. मधुर बाबूही त्यांचे जे दामाद होते तेही तयार नव्हते, जावई जे होते ते. मग त्यांनी असं सहज त्यांच्या मनामध्ये आलं की आपण रामकृष्णांना का नाही विचारावं की ह्याचं काय करायचं म्हणून. तर रामकृष्णांना जेव्हा विचारायला गेले तर रामकृष्ण म्हणाले की अरे म्हणे याची काय जरूरत आहे म्हणे, उद्या जर मधुरबाबांचा जर पाय तुटला तुम्ही त्यांना काढून द्याल का. अशा प्रकारचं त्यांनी उत्तर त्याला दिलं. तर म्हणे नाही काढून देणार, असं जर आहे तर म्हणे आमच्या मूर्तीला जे आहे ते म्हणे मी जोडून देतो. त्यांनी अशा प्रकारे त्याला जोडून दिलं त्या मूर्तीला की बाहेरून कळलंच नाही की ही मूर्तीला पाय जोडलेला आहे म्हणून. आणि परत त्याची जी आहे ते स्थापना करून त्या ठिकाणी रासमणींना सुद्धा असं वाटलं की अरे वा, हे तर हा जो ब्राह्मण आहे हा खूप हुशार आहे. आणि त्यांचे समाधान झालं, कारण त्यांना तशाच प्रकारचं काहीतरी हवं होतं. तर अशा प्रकारे त्यांचं त्या ठिकाणी जे आहे ते त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांची, जे ज्यांचं मंदिर होतं त्यांनी मर्जी संपादन केली असे म्हणायला हरकत नाही. पण तरी पण हे पाहत होते की म्हणे जे आहे ते जे आहे ते रामकृष्ण जे आहे ते उदासीन होते. रामकृष्ण नेहमी जे आहे ते काली मंदिरामध्येच राहायचे. आता अशा चिंतेमध्ये रामकुमार पण होते की काय करायचं म्हणून याचं. तरी पण त्यावेळी त्यांचं वय थोडं झालेलं होतं, तब्येत त्यांची ठीक राहत नव्हती. ते म्हणाले की आता मी वापस जातो कामावर पोखरला आणि ते जाऊन राहतो, आता तुम्ही हे सर्व सांभाळा, जसं सांभाळता येईल तसं सांभाळा. पण त्या जाता नाही आलं त्यांना कामावर पोखरला. पहिलेच त्यांचे जे आहे ते मृत्यू त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये झाला, काही एक आजार झाला आणि त्याच्यामध्ये ते गेले. आणि मग जे आहे ते रामकृष्णांना त्याच्याबद्दल खूप दुःख झालं की त्यांचं भावाचं छत्र त्या ठिकाणी गेलं. आता कोण राहिलं तर म्हणे फक्त कालीमाताच राहिली माझी या ठिकाणी कलकत्त्यामध्ये. आणि ते रोज तिचे जे आहे ते पूजा करायचे. ती कालीचं जे आहे ते जगत जननी होती. ती जरी जड प्रतिमा होती तरी पण हे चिन्मय मूर्ती, चिन्मय स्वरूप हे त्या काळी स्वरूप आहे अशा प्रकारे समजून ते जे आहे ते त्याची पूजा करायचे. त्यालाही एक मुंडमाळा होती गळ्यामध्ये, नरमुंड म्हणून होतं. त्याच्यानंतर जे आहे ते वरच्या हातामध्ये जे खडगं होतं, खालच्या हातामध्ये तिला जे आहे ते असं म्हणजे वरद ज्याला म्हणतो, वर देणारा अशा प्रकारचा हात तिचा होता. तर असं सर्व ते स्वरूप जे आहे ते एक प्रकारे जे आहे ते एकीकडचं विकराळ स्वरूप होतं आणि दुसरीकडे जे आहे ते आनंदमयी मा अशा प्रकारचे स्वरूप तिचं होतं. तर हे अशा प्रकारचे ते त्या ठिकाणी त्याची काळीची उपासना करत राहिले की एकीकडे आनंदमयी मा, एकीकडे भयंकर मा, म्हणजे ती दुर्गुणी काढते आणि ती आनंदमयी पण आहे, म्हणजे प्रेममयी आहे, जननी आहे ती प्रेममयी. आणि मग जे आहे ते त्यालाच त्यांनी समजलं की हे सच्चा पथप्रदर्शक ज्याला आपण म्हणतो की म्हणजे जे आहे हेच माझं जे आहे ते आता कल्याण करेल. आणि त्यांना इतकं परत परत ते कालीला म्हणायचे की मला तू दर्शन दे, मला तू दर्शन दे, मला तू दर्शन दे. म्हणजे जे आहे ते जवळच्या जंगलामध्ये जायचे रात्री आणि तिथे जाऊन ते ध्यान धारणा करायचे आणि सकाळ पहाट झाल्यावर ते वापस रूम मध्ये तिथे यायचे. अशा प्रकारची त्याची ध्यानधारणा सुरू झाली, कालीची उपासना सुरू झाली. संध्याकाळ झाली, सूर्यास्ताची वेळा झाली तर ते म्हणायचे की अरे आता सूर्यास्त होतोय, आभाळ जे आहे ते रंगीबेरंगी व्हायचं. ते सूर्याकडे पाहायचे आणि खूप शोक करायचे की आजचाही दिवस गेला आणि काळीने मला दर्शन दिलं नाही. म्हणून कालीला जे आहे परत परत विनवणी करायची की तुम्हाला केव्हा दर्शन देणार म्हणून. अशा प्रकारचं त्यांचं जे आहे व्याकुळता होती. जशी आपले रामदास स्वामींची होती की अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोहमाया, जसं ते म्हणत होते त्याचप्रमाणे यांनी सुद्धा जे आहे ते व्याकुळ होऊन ईश्वर दर्शन मला होईल, कसं होईल, केव्हा होईल, अशा प्रकारचे ते वाट पाहायचे. आणि रोज त्याचे जे आहे त्यांना एकच ध्यास लागलेला होता की ईश्वर दर्शन, काळीचं दर्शन जे आहे ते केव्हा होईल म्हणून. असंही म्हणायचे की रामकुमारला तू कृपा केली, माझ्यावर कृपा का नाही करत, माझ्यामध्ये काय कमी आहे.
काही ना काहीतरी असं निमित्त घेऊन अशा प्रकारचे विचार ते कालीला जे आहे ते खूप जास्त विनंती करायची याच्याबद्दल की एक दिन आणखीन गेला आणि मला दर्शन झालं नाही. तर याच्यानंतर जे आहे ते पूजा त्यांची करायची. तर कशा प्रकारची पूजा होती तर म्हणे जे आहे ते फुलं व्हायचे, काहीतरी त्याला गंध वगैरे व्हायचे. तर फुलं वाहताना ते एकदा असंही पाहायला गेलं की त्यांनी स्वतःच्याच डोक्यावर जे आहे ते फुलं वाहिली, स्वतःच्याच पायावर जे आहे ते फुलं वाहिली आणि नंतर ती फुलं जी आहे ती कालीला वाहिली. आणि वाहताना ते म्हणाले की तुला असं करायचंय का, इथे ठेवायचंय का, बरोबर इथे ठेवू. मग स्वतःच्या डोक्यावर फुलं ठेवायचे, पायावर फुलं ठेवायचे, मग ते जे आहे ते कालीला व्हायचे. म्हणजे कसंही करून ते कालीशी एकरूपच झालेले होते जणू काय. म्हणजे खरं म्हणजे वर्णन जे केलेलं आहे रामकृष्णांनी सुद्धा नंतर वर्णन केलंय, शिष्यांना सांगितलंय की माझी काय अवस्था होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भीषण बैचेनी मला व्हायची, मी म्हणजे घाबरलेला असायचा, रेस्टलेसनेस असायची मला की मला केव्हा दर्शन होईल की नाही होणार. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये म्हणे एकदा काय झालं की सहज पाहता पाहता त्या गाभारामध्ये त्यांची दृष्टी जी आहे ते आईच्या त्या खळगावर गेली, तलवारीवर गेली. यांना मनामध्ये असं आलं की आता ही काही करत नाही, दर्शन देत नाही, काही नाही, तर हे तलवार तुम्ही घ्या आणि स्वतःला जे आहे याला आपण हे करा, आपलीच गर्दन काटा. अशा प्रकारे जेव्हा त्यांचा हात ज्याकडे जाऊ लागला, तलवारीकडे जाऊ लागला, त्यावेळेस म्हणे जे आहे ती काली प्रगट झाली. आणि त्याच्यानंतर जी प्रगट झाल्यावर जे तेज निर्माण झालं तर मी इतका बेहोश होऊन गेलो की पुढचं काय ते मला आठवलंच नाही काय झालं नंतर, ह्याच्यानंतर असं त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं. आणि मग काय झालं तर म्हणे त्याच्यानंतर जे आहे ते काय झालं तर म्हणे त्यांनी त्यांना जे आहे ते विशुद्ध आनंद अशा प्रकारचा अनुभव जेव्हा ते भानावर आले तेव्हापासून विशुद्ध आनंद येऊ लागला. आणि जे आहे ते काळीचा भास प्रत्येक ठिकाणी त्यांना वेळोवेळी होऊ लागला. पण भास जेव्हा दरी येऊ लागला ते परत म्हणायचे की नाही ते दर्शन मला परत दे, ते दर्शन मला परत दे. म्हणजे इतक्या जोराने ते रडायचे की लोकांना असं वाटायचं की यांना काय झालं. म्हणजे यांना जे आहे ते असं वाटायचं की भाई हे पागल झाले की काय. पण ह्यांना लोकांचं भान नसायचं. म्हणजे असं त्यांनी म्हटलेलं आहे, शिष्यानं सांगितलेलं आहे की म्हणे ह्यांना जे आहे ते त्यांना नसतं भान नसायचं की बा लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील, हे त्यांना नव्हतं माहिती. म्हणजे तनिक भी मेरे को संकोच नाही होत आता, अशा प्रकारचं लिहिलंय त्यांनी. आणि जेव्हा बेहोश व्हायचं तेव्हा म्हणे माझ्या समोर खडी व्हायची, उभे राहायची आणि मला एका लहान मुलाच्या प्रमाणे जे आहे ते मला त्यावेळेस जे आहे ते माझ्याशी बोलायची. आता त्यांनी असा आपला विचार सांगितला शिष्यांना रामकृष्णांनी की आईचं दर्शन का होत नव्हतं. तर म्हणे आईचं दर्शन का होत नव्हतं तर त्यांनी असं त्या ठिकाणी विचार मांडलेला आहे की माँ जानबूझकर अपने को छिपाए रखती है और इसलिए दर्शन नहीं होते हैं, और इसलिए से वो दर्शन जो है वो हम लोगों को वे दर्शन नहीं कर पाते हम लोग. कारण तिची काय की थोडी सूक्ष्म शक्ती आहे, ही शक्ती जी आहे ते प्रगट व्हायची तिला आवश्यकता वाटत नाही त्यावेळेस. जेव्हा खरा भक्त असेल तेव्हाच ती प्रगट होते, अदरवाईज इझिली ती प्रगट होत नाही. तर जो शरणामध्ये जाईल, जो अहंकार लीन करेल, तर हे म्हणायचे असं की मेरे को जो आहे मी तुझं यंत्र आहे, मी यंत्र आहे तू यंत्री आहे. अशा प्रकारचं त्या शरणागती पत्करली त्यांनी त्या आईची, त्या काळीशी. आणि म्हणून त्यांचा अहंकार त्यावेळेस जो आहे तो काय झाला तर म्हणे तो काळीच्या चरणी लीन झाला. मग अशी अनुभूती जेव्हा त्यांना येऊ लागली मग ती हळूहळू ती अनुभूती तीव्र होऊ लागली आणि त्या आईचं दर्शन जे आहे तेजोमय होऊ लागलं त्या ठिकाणी. मग जे आहे ती वरददायिनी अशी ती माँ आणि प्रत्यक्ष चिन्मयी अशी ती माता. तर जे आहे ते त्यांनी असंही सांगितलंय शिष्यांना रामकृष्णांनी की जेव्हा तिचा अनुभव मला येत होता तर पुष्कळ वेळा अशा प्रकारचा अनुभव यायचा की मी जे जवळ आहे तिचा श्वासोश्वास माझ्या अंगाला स्पर्श करत आहे, अशी चिन्मयी माचं दर्शन, असंही चिन्मयी माचं जे आहे अनुभव त्यांना या ठिकाणी झाला. आणि पुष्कळ वेळा असंही झालं की वरती तिथे काहीतरी हे असेल, वरचा मजला असेल तर म्हणजे वरती मजल्याकडे त्यांनी पाहायचं, त्यांना असं रुणझुणचा आवाज यायचा की अरे आई जी आहे त्या ठिकाणी चाललेली आहे. किंवा असंही वाटायचं जेव्हा वरती जायचे तेव्हा ते आपले केस मोकळे केलेले आहे आणि ती कलकत्त्याकडे पाहते आहे, कधी ती जी आहे ते दुसऱ्या दिशेला पाहते आहे. अशा प्रकारचा अनुभव सुद्धा त्यांना यायचा. तर मग आता त्याचा जो भाचा होता त्यांनी काय म्हटलं असेल ह्या अनुभवाबद्दल, कारण भाचा तो जो आहे त्याला तर काही कशा प्रकारचं दर्शन नव्हतं, पण त्या भाच्याने असं म्हटलेलं आहे, त्याचं नाव हृदय, तो हृदयने ऐसा कहा है असं त्याच्यात लिहिलेलं आहे त्यांनी की म्हणे मैं जब उधर जाता था अंदर, गाभाऱ्यामध्ये जेव्हा जात होता तेव्हा मला रोमांचचा अनुभव येत होता.
एकदम वेगळंच वातावरण त्या ठिकाणी व्हायचं, रोमांचक व्हायचं आणि असं वाटायचं की कुणीतरी जीवन आतमध्ये आहे. म्हणजे रामकृष्ण तर आहेच, पण आणखीनही जीवन कुणीतरी तिथे आहे, आणखीन काहीतरी कुणी जीव आहे, अशा प्रकारचं जे आहे ते व्हायचं. आणि रामकृष्ण जे करायचे तर मला रामकृष्णांचा आदर तर व्हायचा, असं नाही की जे आहे ते आदर नाही व्हायचा, पण मला असं वाटायचं की यांचं मानसिक संतुलन तर बिघडलेलं नाहीये कुठे. असं तर नाहीये की बा हे मानसिकरित्या आहे त्या ठिकाणी नाहीये म्हणून, जागेवर नाहीये असं. तर असं त्यांनी त्याच्याबद्दल त्यांचं वर्णन केलेलं आहे. सकाळी सुद्धा म्हणे त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणे मी एकदा सकाळी गेलो होतो, रामकृष्ण जे आहे फुलं तोडत होते, तर म्हणे ते आपल्याशीच बडबड करत होते की कोणतं फुल तुला चांगलं वाटेल, हे लहानवालं ठीक आहे की हे वाला ठीक आहे, हा कलर ठीक आहे की तो कलर ठीक आहे. आणि रात्री सुद्धा जेव्हा मी त्यांना पाहायला जायचं, हृदयानी असं लिहिलेलं आहे त्यांच्या भाषांनी की म्हणे ते जे आहे ते झोपेमध्ये सुद्धा जे ते भावावस्थेमध्ये राहायचे आणि ते त्यावेळेस गोष्टी करत राहायचे. कधी मी ऐकलं त्यांना गात राहायचे, कधी त्यांना पाहायचं असं पथरासारखं जे आहे ते अगदी त्यांचं शरीर त्या ठिकाणी असायचं. अशाही प्रकारचं म्हणे मी त्यांना पाहिलेलं आहे. तर ही सर्व गोष्ट जी आहे त्यांना त्या मधुर बाबूंना जे मालक होते त्यांच्याकडे पोचली. त्यांनी सुद्धा जे आहे ते त्यांनाही एक शंका आली की काय झालं म्हणून ते पाहायला गेले एकदा. पण जेव्हा ते पाहायला आले तेव्हा त्यांनी असं पाहिलं की स्वामी रामकृष्ण जे आहे, रामकृष्ण आमचा पुजारी, तो जो आहे तो कालीमातेच्या याच्यामध्ये जो आहे तो निमग्न इतका झालेला आहे की त्याला भानच नाही की आणखीन कोणी आहे. आणि तो मातेला आळवतो आहे, मातेचं जे आहे ते पूजन करतो आहे. जेव्हा त्यांनी पाहिलं की ही भावावस्था जी आहे खरोखरची आहे, हे काही खोटं नाहीये, मग त्यांनी त्या घरी गेल्यानंतर वापस गेल्यानंतर ऑफिसमध्ये असा एक ऑर्डर काढून दिला की त्या पुजाऱ्याला जे आहे ते कोणत्याही प्रकारे त्रास द्यायचा नाही, तो जो काही करेल ते त्याला करू द्या. अशा प्रकारचं जे आहे त्यांनी त्याला ऑर्डर दिला. ती रासमणीला सुद्धा कळलं तर रासमणी आली. एकदा गंगेवर अंघोळ करून सकाळच्या वेळी ती आली. रासमणी पाहायला की हा काय करतो, तर हा पूजा करतो होता त्यावेळेस. पूजा झाल्यानंतर यथोचित पूजा झाल्यानंतर रासमणीने त्याला म्हटलं, राणी रासमणीने की अरे तू काहीतरी गीत गा. कारण यांना आवाज त्यावेळेस जो आहे तो उत्तम होता, चांगला होता. त्यांना भावपूर्ण ते गीत व्हायचे तर असं वाटायचं की ऐकतच राहावं म्हणून. मग त्यांनी गीत गावलं. आता गीत गाताना काय झालं की राणी रासमणीचं ते एवढे त्यांच्याकडे पुष्कळसे उद्योग होते मोठे मोठे. ते एखाद्या उद्योगामध्ये त्या कुठेतरी अडकल्या होत्या आणि त्यांचा तरी केस चालला होता कोर्टामध्ये. तर कोर्टामध्ये केस चालला होता ते ह्यांच्या डोक्यात तेच आलं त्यावेळेस की तो कोर्टातल्या केसाचं काय होईल. पण मग लागलीच रामकृष्णांनी त्यांना लताडलं, नंतर सांगितलं की म्हणजे जे आहे तुम्ही गाणं ऐकायला आला इथे की तुम्ही त्या केसमध्ये कोर्टामध्ये जायला आला म्हणून. आणि अशा प्रकारे जेव्हा त्यांनी म्हटलं तर त्या वरमल्या. त्यांनी विचार केला की अरे हा पुजारी जो आहे सर्वसाधारण पुजारी नाहीये, हा जो म्हणतो आहे बरोबर आहे. हे आपण याला म्हणतो मानसिक व्याधी वगैरे असं आहे, पण त्यांना मग विश्वास झाला की नाही, मानसिक व्याधी जरी असेल तरी पण म्हणजे जे आहे ते काहीतरी या ठिकाणी याच्याकडे आहे, म्हणून त्यांनी त्याचा आदरच वाढला त्यांचा. आणि एवढं सर्व करून सुद्धा लोक म्हणत होते म्हणून मग जे आहे ते मधुर बाबू यांना एका वैद्याकडे घेऊन गेले, त्यांचा इलाज करवला, पण त्याचा काही फायदा झाला नाही. दुसऱ्या वैद्याकडे गेले, त्याही ठिकाणी ते पाहिलं त्यांनी किंवा जे आहे ते त्यांचा काही इलाज झाला नाही. पण हे जसे जसे रामकृष्णांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले दोघेही, राणी रासमणी आणि मधुर बाबू त्यांचे जावई, तर त्यांना असं काहीतरी वेगळंच वाटू लागलं. शेवटी शेवटी तर मधुर बाबूंनी त्यांना गुरु म्हणून मानायला सुरुवात केली, मनातल्या मनामध्ये की माझे गुरुच म्हणून. काही असेल तर त्यांना ते विचारायला जायचे. तर रामकृष्ण म्हणजे मधुर बाबूंना असं त्यांनी लिहिलेलं आहे मधुर बाबूंनी की त्यांना काय वाटायचं अशाबद्दल असं कोणीतरी त्या ठिकाणी त्यांचं संभाषण लिहिलंय. तर मधुर बाबूंनी असं म्हटलंय त्या ठिकाणी की व्यावहारिक जगामध्ये रामकृष्णांची सुरक्षा म्हणे आमचं इन्स्टिट्यूशन घेतो आहे, म्हणजे आम्ही घेतो आहोत. म्हणजे रामकृष्णांच्या देहाची सुरक्षा आम्ही करतो आहोत, पण आमच्या सूक्ष्म जगताची सुरक्षा जी आहे ते रामकृष्ण करत आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. की आमचे विचार, आमचं सूक्ष्म जगत, आमचं जे वृत्ती आहे, आमचे जे व्यवहार आहे, जणू काही रामकृष्ण आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे असं आम्हाला वाटलं. जवळजवळ 14 वर्ष त्यांनी जे आहे ते रामकृष्णांची सेवा केली आणि त्याच्यानंतर मधुर बाबू जे आहे ते त्या ठिकाणी त्यांचं निर्वाण झालं. रामकृष्ण जे आहे ते प्रारंभानेच ते उदारच होते, सर्वांना सारखं मानायचे असं त्यांचं होतं की ईश्वराचे हे पुष्कळशे रूप आहे असं, आणि त्याच्यामध्ये त्यांना भेदभाव नव्हता. म्हणजे राम असो, कृष्ण असो, हनुमान असो, देवी असो, कोणी असो, जरी वेगवेगळे रूप असले तरी सत्याची अनुभूती जी आहे ती एकच आहे, ती वेगळी नाहीये. म्हणजे तरी पण त्यांनी वेगवेगळ्या साधना केल्या. म्हणजे रामचंद्रांचं जेव्हा दर्शन व्हावं, त्यांचं जे कुलदैवत होतं, अशा प्रकारची आस्था त्यांना झाली त्या ठिकाणी.
तर म्हणजे जसं हनुमान असेल तसं तू मला करा. तर तशा प्रकारची त्यांनी जे आहे त्या ठिकाणी सेवा केली. एकदा त्यांना असं झालं की एक नारी दिसली, ती समोरून येत होती. त्यांचा असा त्या साधनेमध्ये, त्या अवस्थेमध्ये त्यांना असं वाटलं की सीतामाई आलेले आहे आणि सीतामाई आलेले आहे म्हणून त्यांनी जो आहे त्यांना नमस्कार केला आणि त्या सीतामाई ते जे आले येत होतं समोरून ते यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट झालं आणि लुप्त झालं. तर त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की नाही, मेरी समझ में ये सीता है. और अशा प्रकारे त्यांनी नमन केलं त्यांना. एकदा असं झालं की त्यांना टाळूमध्ये काहीतरी खास सुटली आणि नंतर रक्तस्राव झाला. मग जवळ एक साधू राहत होता, तो आला. तर त्यांनी सांगितलं की अरे हे टाळूमध्ये जो तिकडनं जो रक्तस्राव होतोय त्याला त्या रक्ताला जायला कुठेतरी जागा हवी. ही जी आहे एनर्जी जी आहे आतली तुझी योग साधना करून खूप वाढलेली आहे आणि म्हणून जे आहे ते अशा प्रकारे तुला हे होतं, त्याच्याबद्दल काळजी करायचं कारण नाही. तुझं जे आहे ते नाडी एक प्रकारे खुलेल असं म्हणूया आपण, त्या ठिकाणी काहीतरी रस्ता त्याला बाहेर जायला मिळाला. आता हे सर्व अशा प्रकारचे अनुभव होत होते, पण विद्वान मंडळींना मान्य नव्हतं ना. त्यांचाच एक कझिन ब्रदर होता हल्लारी म्हणून रामकृष्णांचा. तो एकदा आला, तो विद्वान होता, तो शास्त्र पंडित होता. तर त्यांनी असं सांगितलं रामकृष्णांना की म्हणे शास्त्र असं प्रमाण सांगतं की म्हणे ईश्वर जो आहे तो मानवीय संवेदना के परे है. म्हणजे कोणत्याही इंद्रियातीत तो अनुभव आहे. इंद्रियाने तुम्ही कोणताही अनुभव घेऊ शकत नाही. तुम्हाला जर कालीचं दर्शन होत आहे, तुम्हाला जर कालीचा स्पर्श होत आहे, तुम्हाला जर कालीचं जे आहे ते श्वास घेते म्हणून तुम्हाला जर असं कळतं आहे, तर म्हणे हे इंद्रियांनी जर कळतं आहे तर म्हणे हा मानवी संवेदना का ईश्वर जो आहे विषय नाहीच आहे. मग ह्याच्यावर एकदम जे आहे ते रामकृष्णांना जेव्हा त्यांनी असं स्पष्ट सांगितलं, खडकून सांगितलं की अशा प्रकारे तुझे जे हे सर्व हे आहे अनुभव, हे काही खरे अनुभव नाहीये, हे सर्व तुझी मानसिक अवस्था आहे. अशा प्रकारे त्यांनी जेव्हा हलधरने सांगितलं, मग त्यांनी जे आहे काय करावं. मग यांना एकदम वाईट वाटलं. यांनी कालीकडे गेले, लागलीच तिला नमस्कार केला आणि त्या कालीला असं विचारलं की मी निरक्षर आहे, मी मूर्ख आहे, म्हणून काय तू मला असं ठगवणार का? अशा प्रकारे तुम्हाला ठगते आहे, मला सांगत नाही तू खरं काय आहे म्हणून. तर त्यावेळेस असं सांगतात की म्हणजे त्यावेळेस जे आहे ते त्यांनी विनंती केली की तुझं खरं स्वरूप काय आहे ते तुम्हाला सांग. तर म्हणजे खरं स्वरूप त्यांनी सांगितलं की मग त्यांनी जेव्हा त्यांचं त्यावेळेस एक असा धुकासारखं त्या ठिकाणी निर्माण झालं, त्यामध्ये देवीची मूर्ती निर्माण झाली त्या ठिकाणी आणि देवीच्या मूर्तीने जे आहे त्यांना शांत केलं आणि त्यांना सांगितलं की नाही, हे जो पाहतो आहे हे सुद्धा जे आहे सर्व खरंच आहे, हे काही खोटं आहे असं नाहीये. ब्रह्म जे आहे ब्रह्म आहे आणि शक्ती आहे. तर ब्रह्म आणि शक्ती तुम्ही वेगळं कसं कराल? तर अशा प्रकारे काहीतरी त्यांचा जो आहे समज त्या ठिकाणी झाला. पण आता हे सर्व करता करता काय झालं की कामारपूरला त्यांच्या आईकडे आणि त्यांच्या भावाकडे अशी खबर गेली की हे पागल झाले आणि त्यांना खूप काळजी पडली. आईला काळजी पडली की हा मुलगा जो आहे तो हा पागल झाला. वरचा भाऊ, मोठा भाऊ तर गेलेला आहे ऑलरेडी. त्याने लागलीच पत्र लिहून त्यांना बोलवून घेतलं कामारपूरला. तर म्हणे हा काय करतो, तर म्हणे हा पुष्कळशी साधना करतो, त्याच्यामुळे याची जी आहे ती शक्ती वाढलेली आहे म्हणा, किंवा त्याचं जे आहे ते गरम झालेलं आहे शरीर सर्व, त्याला थोडं शांत होऊ द्या. योगामुळे सर्व झालेलं आहे, राहील इथे काही दिवस आणि शांत होईल, त्याच्यानंतर परत जाऊ द्या. तर मग त्या आईचं त्यांचे संबंध असे होते की आईने जर काही म्हटलं तर हे नाही म्हणायची. आई जसं म्हणेल तसं. तर त्याप्रमाणे जे आहे ते आईकडे कामारपूरला जे आहे ते वापस आले त्या ठिकाणी. आणि तिथे सुद्धा जे आहे ते असं व्हायचं की म्हणे जे आहे ते भावविभोर होऊन जायचे. तिकडे स्मशान होतं, स्मशानात जाऊन जे आहे ते साधना करायचे, तिथेच राहायचे. जवळजवळ 23 वर्षाचं तिचं आयुष्य त्यावेळेस झालं होतं. संसाराच्या प्रती ते उदासीन होते, त्याच्याबद्दल त्यांना काही विशेष अट्रॅक्शन नव्हतं. मग आईने असा विचार केला की यांचा विवाहच का नाही करून द्यावा. विवाह केला तर कदाचित ते संसारात पडतील आणि काहीतरी पुढे जे आहे ते त्यांचं जे आता असं वाटतंय उदासीनता आहे ती कमी होईल म्हणून. मग हे सर्व दूर जे आहे ते पाहू लागले. उपयुक्त पात्र ज्याला म्हणतात की कोणत्या ठिकाणी जे आहे ते असं स्थळ आहे की यांच्याकरता ते योग्य असेल म्हणून. तर त्यांनी स्थळ धुंडलं. धुंडता असं झालं की म्हणजे त्यांना तर जे आहे ते मिळालं नाही कोणतं स्थळ आणि ते परेशान झाले त्याच्यामध्ये. मग परेशान झाल्यानंतर मग जे आहे ते काय झालं तर म्हणे घरी आले थकून भागून की आता काही कोणी आम्हाला मिळत नाही म्हणून. तर त्यावेळेस हे जे आहे ते अर्ध अर्ध बेहोशीमध्ये होते रामकृष्ण. मग जेव्हा त्यांनी असं ऐकलं की बाबा जे आहे ते हे मुलगी पाहतात मुलगी यांना मिळत नाही, त्यांनी सांगितलं की अरे मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा. म्हणजे जयराम पाटीमध्ये जा आणि रामचंद्र मुखोपाध्याय म्हणून तिथे आहे, त्यांची महान मुलगी आहे, तिला ती माझ्याकरता विधात्याने ठरवलेली आहे.
तुम्ही त्यांना जाऊन सांगा आणि ते त्याला जे आहे तुम्ही विचारा म्हणे त्यांना. तर यांना आपलं जे आहे ते वाटलं की बा हा काहीतरी बडबड करतो झालं, पण यांनी माहिती केली तर म्हणे हो तिथे आहे असे ग्रस्त. मग ते त्यांच्याकडे गेले, त्यांनी सांगितलं आमची मुलगी आहे. मग यांनी म्हटलं की लग्न करायचं, हे ती 5-6 वर्षाची आणि हे 22-23 वर्षाचे. तर म्हणून तुम्ही कराल का? त्यांनी म्हटलं नाही करू आम्ही. मग त्यांचं जे आहे त्यावेळेस अशा प्रकारे लग्न झालं आणि मग जे आहे ते लग्न होऊन तिथे ते राहिले काही दिवस त्या ठिकाणी आणि परत जे आहे ते परत दक्षिणेश्वरला आपल्या कालीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आले आणि परत त्यांचं जे आहे ते सर्व तसं सुरू झालं. ध्यान धारणा जे आहे ते सुरू झाली. ते असं त्यांनी वर्णन केलेलं आहे आपल्या शिष्यांना एका ठिकाणी रामकृष्णांनी, किंवा त्यांची साधना अशी व्हायची की निश्चल शरीर व्हायचं, पथरासारखं शरीर व्हायचं, दगडासारखं शरीर व्हायचं आणि काय तर म्हणे बाह्य संवेदना काही राहायच्याच नाही. की म्हणजे ते केस वाढायचे, त्याच्यामध्ये जे आहे ते चिडिया जे आहे, पक्षी जे आहेत येऊन अंडे सुद्धा टाकायचे त्याच्यामध्ये, त्यांना कोणत्याही प्रकारचं त्याचं उद्बोधन व्हायचं नाही. साप येऊन चाले जायचे शहरावरनं, यांना त्याचं उद्बोधन व्हायचं नाही. अशा प्रकारची त्यांची परिस्थिती होती. मला काही समजतच नव्हतं. आणि त्यावेळेस काय पाहायचं म्हणे, तर मी असं एक हे पाहायचो, मला असा अनुभव यायचा की एक साधू उभा आहे आणि तो शस्त्र घेऊन उभा आहे. आणि तो शस्त्र घेऊन उभा आहे, तो कशा करता शस्त्र घेऊन उभा आहे, त्यामुळे माझ्या मनामध्ये जे विचार येतील ते सर्व त्यांना जो आहे तो शस्त्राने सांगतो की तुझा विचार नाही गेला तर तुला मी मारेन. मग ते सर्व विचारांना तो दूर करायचा, असं तो त्रिशूल त्याच्याकडे होतं. आणि मन जो आहे तो मनाचं एकाग्र त्या ठिकाणी, मन को एकाग्र करने का आग्रह कर रहा है, असं तो साधू जो आहे तो मला अशा अनुभव यायचे. म्हणजे अशा प्रकारची साधना त्यांची 6 वर्षापर्यंत झाली की त्यांना झोप सुद्धा, डोळ्यांना झोप सुद्धा नव्हती, अशी सुद्धा साधना त्या ठिकाणी झाली. आणि दिवस रात्र जी काली जी आहे ती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांना दर्शन द्यायची. आणि जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावर यायचं, म्हणजे असं की शरीराच्या भानावर जेव्हा ते यायचे त्यावेळेस जे आहे मग त्यांना असं कळायचं की अच्छा मी या ठिकाणी आहे, असं आहे तसं आहे म्हणून. तर ते म्हणे हे त्यांच्या उन्मादचं वर्णन अशा प्रकारे जे आहे ते चरित्रकारांनी त्या ठिकाणी केलंय की त्यांना उन्माद कशा प्रकारचा होता म्हणून. म्हणजे पुष्कळ वेळा मला असं वाटायचं, त्यांनी असं लिहिलंय की मला असं वाटायचं की अरे मी पागल तो नाही हो गया हूं. तर म्हणे मी माझे डोळे बंद आहे की खुले मला समजायचं नाही, तर मी आपली जे आहे ते उंगली त्याच्यात डोळ्यात टाकायची, पाहायला की हे बंद आहे की खुले म्हणून. तर असं हे जे वेगवेगळे अनुभव त्यांना त्या ठिकाणी आले त्याच्याबद्दल जे आहे ते त्यांना मग असं वाटलं की त्यांनी कालीला असंही म्हटलंय, असा विचार एक त्या ठिकाणी आहे, चरित्रकारांनी लिहिलाय की त्यांनी कालीला असं म्हटलं की काय तुम्हाला दर्शन दिलं तर यासाठी दिलं की ही बिमारी तुम्हाला लाव, म्हणजे एक प्रकारे ही बिमारीच होती लोकांच्या हिशोबाने. तर म्हणे तुम्हाला असं कसं दर्शन दिलं, अशी कशी तुम्हाला अनुभूती दिली की मला जे आहे ते बिमार करून टाकलं म्हणून. पण दुसऱ्याच क्षणी म्हणे जे आहे ते माझ्यामध्ये असं विचारायचं की नाही, मी तुला शरणागत आहे, मी तुझा दास आहे, तुझी जशी इच्छा असेल तशीच माझी इच्छा आहे, मी पूर्णपणे तुझ्या शरणागत आहे. असं म्हटल्यानंतर, असा विचार केल्यानंतर मला एकदम उत्साह यायचा. आणि ती भगवती देवी जी आहे ती काय करायची तर म्हणे सांत्वना करायची. आणखीन त्यांनी जे आहे ते आपण ज्याला म्हणतो कामिनी कांचन, त्यांनी आणखीन दुसऱ्या प्रकारची साधना अशी केली की म्हणजे गंगेच्या किनाऱ्यावर जायचे. ते माती तिथे असायची गंगेच्या किनाऱ्यावर, मिट्टी. तर मग एका हातामध्ये माती घ्यायची, दुसऱ्या हातामध्ये म्हणे कॉइन्स घ्यायचे आणि सांगायचे की हे कॉइन्स आणि माती याच्यात काही फरक नाहीये. अशा प्रकारचं जे आहे ते रुपये का मूल्य मिट्टी से ज्यादा नाही आहे. आणि असं सर्व विचार करून, असं सर्व साधना करून ते सर्व ते गंगेमध्ये टाकून द्यायचे. अशा प्रकारच्या साधनेचं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी आहे. आता अशा प्रकारची साधना केल्यानंतर जेव्हा रासमणी गेल्या, राणी रासमणींचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर मधुबाबूंनी यांना असा प्रस्ताव केला की म्हणे मला तुम्हाला काहीतरी खूप धन द्यायचंय, म्हणजे तुम्हाला जे आहे ते उगीच त्रास नको नंतर. तर हे एकदम रडूच लागले. त्यामुळे नाही असं काही करू नको म्हणे, मला कोणतेही धन देऊ नको. आणि त्या कालीला म्हटलं की अरे तू अशी कशी की तुम्हाला गुंतवते याच्यामध्ये, याला का पाठवलं माझ्याकडे तू. त्यांनी जरी मधुरबाबांनी खूप आग्रह केला आणि जेव्हा यांनी निक्षून सांगितलं की नाही परत याच्याबद्दल गोष्टी तुम्ही करायच्या नाही माझ्याशी, मला कोणत्याही प्रकारचं काही धन नको. त्याच्यानंतर काय झालं म्हणे, एक लक्ष्मीनारायण मारवाडी कलकत्त्यामध्ये होता, तो आला, दर्शनाला आला आणि त्यांनी पाहिलं की हे ज्या बेडशीटवर बसले आहे ती बेडशीट थोडीशी मळकी आहे. त्याने लागली सांगून दिलं की म्हणे तुम्हाला एक 10,000 रुपये मी पाठवतो, त्या काळाचे 10,000 रुपये म्हणे तुम्हाला पाठवतो, तुम्ही इथे ठेवा आणि आपलं सर्व स्वच्छता ठेवा. आणि त्यालाच लागलीच त्याला म्हटलं की अरे असं काही नाही करायचं,
आणि असं जर तू करत असेल तर परत इथे येऊ नको, अशा प्रकारची त्याला ताकद दिली. म्हणजे तू आईकडे प्रार्थना करण्याकरता आला आहे, तू माझ्याकडे नाही आलाय, माझ्याकडे पाहण्याकरता नाही आलाय. तू आईला प्रार्थना कर, तू देवाची प्रार्थना कर, तू इथं न जा, माझ्याकडे नको पाहू तू. आणि परत तेच की कालीला परत सांगितलं की हे मला अडचण कशाला आणते तू म्हणून. त्यांना असं कळून गेलं होतं की संसारामध्ये जितक्या उपाधी आहे, जितक्या जड उपाधी आहे, त्या सर्व कशा आहेत म्हणजे त्या सर्व जड वस्तू की उपाधी ज्याला आपण म्हणतो, चैतन्यावर ती उपाधी आहे. आणि त्या उपाधीला आपल्याला पाहायचं नाही. जसं एखादं असतं ना, टर्फल असतं, टर्फल काढतो ना आतलं बीज आपण घेतो, तर तशाच प्रकारचं आहे की चैतन्य वस्तू जे आहे त्यांनी ग्रहण करावी, त्या आनंदात राहावं, आणि टर्फल जे आहे ते काढून टाकावं. त्याचप्रमाणे जे आहे जितकं उपाधी म्हणून ज्याला आपण म्हणतो ती उपाधी ह्या ठिकाणी नको, असं त्यांचं एक हे होतं. एकदा असं सकाळच्या वेळी जे आहे ते फुलं वेचत होते, त्यावेळेस एक प्रौढा ज्याला आपण म्हणतो 40 एक वर्षाची असेल ती बाई, ती आली, नावेतनं उतरली, यांच्यापर्यंत आली. सुंदर होती दिसायला, आणि तिचं जे आहे ते नाव होतं भैरवी संन्यासिनी, असं तिचं नाव होतं. आणि ती आली, जेव्हा जेव्हा ती इकडे आली, यांना पाहिलं, तो म्हणे अरे तुम कहाँ हो यहाँ पे. मैं तो बोले कितने साल से तुम्हें ढूंढ रही हूँ, तुम यहाँ पे दिखे मेरे को. ती कुठेतरी बंगालमध्ये जेसोर जिल्ह्यामध्ये एका ब्राह्मणाची मुलगी होती, आणि तो ब्राह्मण तांत्रिक होता. तर हिला सुद्धा जे आहे तंत्राबद्दलचं बरंचसं ज्ञान प्राप्त झालं होतं, आणि हे ज्ञान कुणाला तरी द्यावं म्हणून ती जी आहे ती इकडे तिकडे ती जात होती, म्हणजे यात्रा करत होती असं म्हणूया आपण. आणि मग जेव्हा हिनी त्याला पाहिलं तर मग सांगितलं की अरे मला जे आहे ते तुला तांत्रिक जे आहे ते शिकवायचं आहे, अशा प्रकारचं तिने त्याला सांगितलं. तर मग यांनी आपली परिस्थिती सांगितली की माझी व्याकुळता कशी आहे. तर तिने सांगितलं की नाही म्हणे जे आहे ते अशी व्याकुळता म्हणे सर्वांना असते. चैतन्य महाप्रभूला सुद्धा अशीच प्रकारची व्याकुळता होती. आणि हा अनुभव जो आहे तो पुष्कळ लोकांचा आहे. या अनुभवामध्ये सामंजस्य आहे. याला महाभाव असं शास्त्रामध्ये नाव दिलेलं आहे, असं त्यांनी जे आहे तिला तिने त्याला सांगितलं. आणि ती मोठी होती, हे लहान होते, तर एक माता पुत्रासारखं त्यांचं जे आहे ते नातं त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा आता मला तुला जे आहे ते तुला जे आहे ते तंत्रविद्या शिकवायची. ते हे म्हणाले की ठीक आहे म्हणे, मी तंत्रविद्या शिकायला तयार आहे. मग त्यांनी जे आहे त्याला बसवलं आणि तिला तंत्रविद्या जे आहे ते शिकली. पण यांचं विशेष असं की म्हणे तिने असं म्हटलं की ईश्वराने रामकृष्णाच्या रूपाने अवतार घेतलेला आहे. आणि तो कसा म्हणे हे तिने फक्त 3 दिवस शिकवलं म्हणे. 3 दिन म्हणजे आहे ते तो रामकृष्ण जे आहे ते बरोबर त्यांचे शिकले ते त्या ठिकाणी. मग आता हे आणखीन पुढे असं झालं की ह्यांचा स्वभाव असा असल्यामुळे मधुरबाबूंनी एकदा काय केलं की म्हणजे त्या पंडितांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की हे ह्यांचं कसं काय आहे, म्हणजे खरोखरच महापुरुष आहे की नाहीये, तुम्ही पहा. तिथे लोक उगीच म्हणतात. मग ते आले, पंडितांची सभा झाली, आणि पंडितांचा निर्णय असा झाला त्याच्यानंतर, सर्व झाल्यानंतर, की म्हणे अनंत आध्यात्मिक शक्ती के भंडार रामकृष्ण परमहंस आहे. अशा प्रकारचा त्यांनी त्याला निर्णय त्या मधुरबाबूंना दिल्या. म्हणून मग ती जी आहे ती त्यांना मग असं पटलं की बाबा, मधुरबाबूंना असं पटलं की बाबा नाही, हा मनुष्य जो आहे तो काहीतरी अवतार कार्य या ठिकाणी यांचं चाललेलं आहे. हे स्वतः करता आलेले नाहीये, लोकांकरता आलेले आहे. तर दुसरं असं की तांत्रिक जे आहे त्यांचं ते जे चालत होतं त्याच्यामध्ये 64 प्रमुख तंत्र जे आहे ती साधना आहे त्या बाईंनी सर्व करवली यांच्याकडून, त्या तांत्रिक बाईंनी. आणि ते तांत्रिक सीमा पूर्ण सर्व झाल्यानंतर आध्यात्मिक जन्म सीमावर जे आहे ते रामकृष्ण परमहंस पोचले. आणि विशेषतः अशी की 3 दिवसाच्या अल्प समयामध्ये त्यांनी जे आहे ते हे सर्व जे आहे ते प्राप्त केलं, या सर्व साधना प्राप्त केल्या. तर अशा प्रकारे त्यांची म्हणजे तुम्ही असं म्हणा की म्हणजे शांत भक्ती म्हणा किंवा दास्य भक्ती म्हणा, सख्य भक्ती म्हणा, वात्सल्य भक्ती म्हणा, अशा प्रकारची साधना जी त्यांची या प्रकारे झाली. पण हे सर्व दर्शन जे आहे, म्हणजे मी आहे आणि काली आहे, मी आहे आणि देवी आहे, हे कसं आहे तर म्हणजे हे द्वैत आहे. हे द्वैताच्या ह्याच्यामध्येच येतं शेवटी. म्हणजे आध्यात्मिक अनुभूतीची ही चरमसीमा नाहीये, अशा प्रकारचं आपल्याला शास्त्र सांगतं, सर्वच सांगतात. मग चरम अवस्था जर व्हायची असेल तर काय होईल, तर त्या ठिकाणी ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे तिघांचं जे आहे एकीभूत झालेलं पाहिजे. म्हणजे अनुभव करता, अनुभव होणारा, ज्याचा अनुभव होतोय आणि अनुभव, हे तिन्ही जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत ती अनुभवाची
अद्वैत तत्वज्ञानाची ही चरमसीमा नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी काळ राहत नाही, स्थळ राहत नाही, काळ अनंतामध्ये चालू जातो. अव्यक्त परमशांतीची ती अवस्था असते, ती निर्विकल्प समाधी आहे. मग अशी अद्वैतची जी आहे ती सर्वोच्च सीडी ज्याला आपण म्हणतो, अद्वैत दर्शनाची सर्वोच्च सीडी, ज्याच्यामध्ये एकच आहे आणि दुसरं कोणी आणखीन नाही. आणि त्या स्थितीमध्ये मग मरण नाही, जन्म नाही, काहीच नाही, शरीराचा संबंध नाही, मायेचा संबंध त्या ठिकाणी नाही. फक्त अनुभव कशाचा तर म्हणे एकात्माचा अनुभव. आणि स्वामी रामकृष्ण याच्याकरता आता तयार झालेले होते. त्यांनी कालीचा तो अनुभव घेतला, पण हा एकात्मतेचा अनुभव जो आहे, अद्वैत तत्वज्ञानाचा अनुभव जो आहे, तो त्या ठिकाणी घ्यायला ते तयार झाले. इन द सेन्स की त्या ठिकाणी तोतापुरी महात्मा त्या ठिकाणी आले. तोतापुरी म्हणजे यांचं काय होतं म्हणजे पंजाबचं यांचं शरीर होतं, हे पंजाबचे होते. तिथे लढाणा म्हणून एक गावाचं नाव आहे, त्या ठिकाणी नागा संप्रदाय होता. त्या नागा संप्रदायाचे यांची दीक्षा होती. 40 वर्ष यांनी जे आहे ते तपस्या केली. 40 वर्ष तपस्या करून काय मिळालं तर म्हणजे त्यांनी निर्विकल समाधीचा अनुभव घेतला तोतापुरींनी. आणि जेव्हा निर्विकल समाधीचा अनुभव घेतला, त्या संप्रदायाचे ते प्रमुख झाले. निर्विकल समाधीचा अनुभव घेतला आणि मग त्यांनी तीर्थयात्रेला निघाले की लोकांच्या कल्याणाकरता कोण ह्या ठिकाणी जो एलिजिबल असेल त्याला आपण जे आहे ते ही दीक्षा देऊया. मग ते असे फिरत फिरत त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांचं सहज लक्ष रामकृष्णांकडे गेलं आणि त्यांना एकदम डोक्यामध्ये आलं की अरे हा मनुष्य जो आहे हा बरोबर आहे म्हणे, हा एलिजिबल या गोष्टी करता. आणि त्यांना जे आहे त्यांनी मग त्याच्याशी परिचय केला. आणि परिचय केल्यानंतर जे आहे त्यांना रामकृष्णाने विचारलं अरे तू वेदांत साधना करशील का, तुला इच्छा आहे का. तर ह्यांनी सांगून दिलं रामकृष्णाने की मला नाही माहिती काही, मला काही नाही कळत तुम्ही जे म्हणताय ते. म्हणे मग कसं, तर म्हणे मी आपल्या आईला विचारतो, आईला विचारून येतो. आईने जर म्हटलं घ्या तर वेदांत साधना तर मी घेईन, नाही तर मी घेणार नाही. आता हे ह्यांना असं वाटलं की आपल्या स्वतःच्या आईला विचारायला जातात. यांनी म्हटलं ठीक आहे, जाऊन विचारून येतो आपल्या आईला जाऊन. हे गेले मंदिरात जाऊन परत वापस आले, आपल्या आईकडे गेलेच नाही. तर मग यांनी विचारलं की बा तू आईला विचारून आला का. म्हणे आईला विचारून आलो. यांनी सांगितलं की आईने सांगितलं की घे म्हणून. त्यांना आनंद झाला घे म्हणून. पण यांना थोडंसं आश्चर्य वाटलं, यांना थोडंसं मिश्किलपणा त्याच्यामध्ये होता ह्याच्याकडे म्हणजे तोतापुरीकडे, किंवा तू म्हणजे हे द्वैत सर्व आहे, हे सर्व खोटं आहे, हे सर्व काहीच नाही. खरं ब्रह्मामध्ये असं काहीच नाहीये की तू कुणाला विचार कोणी तुला सांगेल म्हणून अशा प्रकारचं. तर ते हे तुझे तू अंधविश्वास आहे हा तुझा, अशा प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी वाटलं. पण मग त्यांनी म्हटलं की मी ठीक आहे, त्यांनी जास्त त्याच्याबद्दल काही म्हटलं नाही. पण ते मुस्कुराहट आपली जे रोखून पावले, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारे जे आहे त्यांनी त्याला कळवून दिलं की बाबा हे जे तू करतोय ते अंधविश्वास आहे, नथिंग मोर देन दॅट असं. तर मग जे आहे ते तोतापुरीचा उपदेश सुरू झाला, दीक्षा सुरू झाली. ते म्हणे पहिले तुम्ही संन्यास दीक्षा तुम्हाला घ्यावी लागेल. मग यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही संन्यास दीक्षा घेऊया. मग संन्यास दीक्षा घेताना जे आहे त्यांनी साष्टांग नमस्कार केला. अद्वैताच्या आसनावर त्यांना उपदेशाकरता आसनावर विराजमान केलं. नाम रूप असं सर्व सोडून, हे पिंजर सोडून समाधीमध्ये तुम्ही जा, समाधीला आश्रित व्हा आणि आत्म्यामध्ये प्रविष्ट व्हा. अशा प्रकारचं ते सर्व वर्णन त्या ठिकाणी आहे. म्हणजे सर्व दुरून ध्यान आठवून फक्त आत्म्यामध्येच लावा आणि इकडे तिकडे पुढे जाऊ देऊ नका. आणि असं करताना असं सर्व सांगितल्यानंतर हे बसले ध्यानाला. आता ध्यानाला बसल्यानंतर ते महाप मध्ये मध्ये येऊ लागली, आई मध्ये मध्ये येऊ लागली. शेवटले सर्व काही सोडलं गेलं, मी सोडलं आणि माझं सोडलं, पण आई त्या ठिकाणी आली मध्ये. तर हे काय म्हणाले की म्हणे नाही, हे यांनी सांगून दिलं की माझ्याच्याने काही होणार नाही, ते आई आहे माझ्यामध्ये येते आणि ती मी तिला कसं सोडेन म्हणे. तर मग ते तोतापुरी रागवले. तोता म्हणाले असं कसं होईल म्हणे, तुझं घेतलंय माझ्याकडनं, आता दीक्षा घेतली तुला पूर्ण करावीच लागेल. त्यांनी काय केलं की त्यांनी एक काचेचा तुकडा घेतला आणि त्या रामकृष्णांच्या दोन ह्याच्या डोळ्याच्या मध्ये, ज्याला आपण भ्रूमध्य जागा म्हणतो, त्या ठिकाणी नाकाच्या वरती त्या ठिकाणी टोचला. थोडंसं रक्त त्या ठिकाणी निघालं आणि त्याला सांगितलं की आता जर ती आली तर म्हणे तू काय करायचं. तर म्हणे जे आहे मी तुला विवेकाचं खड्ग देतो, त्याचं तू म्हणजे विवेकाचं खड्ग देतो म्हणजे ज्ञान खड्ग देतो, ज्ञानाचं खड्ग देतो, ज्ञानाची तलवार देतो. त्यांनी तू तिचा जो तिच्यावर वार कर आणि तू तिला जे आहे ते दूर कर. मग रामकृष्ण परत बसले आणि परत त्यांनी ते ध्यान सुरू केलं. आणि परत जे आहे ते जेव्हा ती आली तेव्हा रामकृष्णांनी जे आहे तिला ते खड्ग उगारलं त्या ठिकाणी, म्हणजे ज्ञान त्या ठिकाणी, विवेक त्या ठिकाणी केला. आणि जे काली जे आहे त्या ठिकाणी अंतर्धान पावली आणि हे जे आहे समाधीमध्ये लीन झाले. समाधीमध्ये लीन झाल्यानंतर काय, तर मग जे आहे ते तोतापुरी समजून गेले की आता निर्विकल्प समाधीमध्ये गेले.
मग थोडा वेळ त्यांनी वाट पाहिली, थोडीशी स्थिर स्थावर झाल्यानंतर त्यांनी असा विचार केला की यांना राहू द्यायचं समाधीमध्ये. ते बाहेर निघाले, रूमच्या बाहेरून ताळा लावला आणि 3 दिवसपर्यंत वाट पाहत राहिले की आतून काहीतरी आवाज येईल, मग हे जातील आतमध्ये. मग 3 दिवसापर्यंत जेव्हा आवाज नाही आला तर मग हे ताळा खोलून आतमध्ये गेले. आतमध्ये गेले, पाहिले जसे होते तसेच होते त्या निर्विकल्प समाधीमध्ये, काही फरक नव्हता त्याच्यामध्ये. आणि यांना इतका आनंद झाला तर सर्व पाहून यांनी हळूहळू जी समाधीमधनं बाहेर येण्याची जी प्रक्रिया असते ती तोतापुरींनी सुरू केली त्या ठिकाणी करायला. मग हळूहळू त्या प्रक्रियेने रामकृष्ण जे आहे ते बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा त्यांनी पाहिलं ते एकदम ते जे आहे ते आनंदात होते. यांनाही त्याचं समाधान झालं, यांनाही त्या ठिकाणी बरं वाटलं की अरे वा, जे मला 40 वर्षात जमलं नाही निर्विकल्प समाधी, यांना इथे 3 दिवसामध्ये किंवा जे काही राहिले त्या ठिकाणी एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये यांना ही निर्विकल्प समाधी या ठिकाणी प्राप्त झाली. त्यांनी असा विचार केला की माझ्या जीवनाला 40 वर्ष लागले, मी ह्या साधना करत राहिलो, इसको एक दिन में हो गया. तो ने कहा की ये कैसी देवी माया है, ही दैवी माया आहे, ही केव्हा जाईल केव्हा नाही जाणार आपल्याला माहित नाही. आणि मग जे आहे ते त्या ठिकाणी त्या दोघांनाही आनंद झाला. खरं म्हणजे तोतापुरींचं असं होतं की 3 दिवसाच्या वरती जात नव्हते, ते राहत नव्हते एका ठिकाणी. पण 3 दिवसाच्या वरती राहत नव्हतं तरी पण या ठिकाणी त्यांनी जे आहे ते 11 महिने रामकृष्णांबरोबर ते राहिले आणि 11 महिने त्यांचा त्यांना साथ झाला. मग तोतापुरींना काही फायदा झाला की नाही झाला, हा आणखीन दुसरा मुद्दा आहे. मग तोतापुरींना फायदा झाला. तोतापुरींना हे त्या ठिकाणी राहून 11 महिने रामकृष्णांच्या बरोबर राहून त्यांना हे समजण्यात आलं, त्यांचंही मानसिक परिवर्तन झालं की जो रामकृष्णांना जो अनुभव येत होता तो अंधविश्वास नव्हता. अंधविश्वास वो मानते थे, बोले नहीं जगन माता के अस्तित्व पर उनका विश्वास हुआ. म्हणजे याचा तेच ब्रह्मा आहे आणि तीच ब्रह्माची शक्ती आहे. हे दोन्ही अभेद आहे, हे वेगळं नाहीये. एकही वस्तूचे 2 साईड ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची ती कालिमा आहे, ती वेगळी नाहीये. अशा प्रकारचा त्या ठिकाणी जे आहे ते तोतापुरींना सुद्धा जो आहे तो उपदेश झाला. अशा प्रकारचं वर्णन चरित्रकारांनी त्या ठिकाणी लिहिलं आहे. आणि मग यांना जे आहे ते तिकडनं तोतापुरी जे आहे ते जागा सोडून तिकडनं गेले. तर आता चरित्र जे आहे ते बरंच आहे, आपल्याला जे आहे ते कदाचित पूर्ण करता येणार नाही वेळेच्या अभावी. थोडस मी आणखीन सांगेन की त्यांनी इस्लाम धर्माचा जो आहे तो इस्लाम धर्माची साधना पण रामकृष्णांनी केली. गोविंदराय सुफी संत होते, ते इस्लाम धर्माचे होते. त्यांच्याकडे हे गेले आणि त्यांना सांगितलं की तुमची साधना काय ती मला सांगा. मग त्यांनी सांगितलं अल्लाह का नाम जपा करो. तर म्हणे मी अल्लाचं नाम जपलं. म्हणे कपडे तुम्ही तसेच घाला. मी यांनी कपडे तसेच घातले. म्हणे 3 बार नमाज पढो. 3 बार नमाज पाडली. म्हणे हिंदू देवता का दर्शन नहीं करना, बोले नहीं करेंगे. हिंदू संस्कार जे आहे ते काढा. तर म्हणे काढले त्यांनी. त्यावेळेस कोणतेही त्याप्रमाणे मनामध्ये विचार आले नाही. पण 3 दिवसाची यांची हे होती असं म्हणतात की 3 दिवसाची साधना होती म्हणा किंवा काही म्हणा, पण त्यांना त्या साधनेमध्ये ती परम अनुभूती की अल्लाह आणि ईश्वर हे दोन्ही एकच आहे, हे वेगळे नाही, अशी त्यांना अनुभूती झाली. की कोणीतरी एक वृद्ध ग्रस्त ज्याची सफेद दाढी होती तो त्यांच्या याच्यामध्ये आला आणि तो म्हणाला की जे आहे एकच आहे सर्व, असं वेगळं नाहीये. केवळ अद्वैत जे आहे ते माध्यम असं आहे की त्यांनी तुम्ही समजू शकाल की सर्व काही एक आहे. अशा प्रकारची त्यांची साधना शेवटल्या याच्यामध्ये झालेली होती. आणि त्याच्या पूर्वी आणखीनही त्यांनी जे आहे ते ईसाई धर्मामध्ये सुद्धा जे एक मलिक म्हणून होते त्यांच्याकडे ते गेले, यदुनाथ मलिक. आणि त्या ठिकाणी ते येशू ख्रिस्ताचं चित्र पाहत होते आणि त्यांना असं वाटलं की चित्र पाहता पाहता की ते चित्र जिवंत झालं. आणि ते विचार करत होते त्याचं की हे काय म्हणून. तर ह्यांनी विचारलं की अरे माँ तुम्ही क्या देख रही हो, क्या मुझे दे रही हो. अशा प्रकारचं जे आहे त्या ठिकाणी श्रद्धा निर्माण झाली. म्हणजे माच येशू ख्रिस्त झाली असताना म्हणायचं होतं त्या ठिकाणी. लगातार 3 दिन तक ये विचार घूमते रहे. म्हणजे ईसा मसीह का दर्शन प्रेमघन मूर्ती असं त्यांना वाटलं. तिथे त्यांना असं त्याच्यामध्ये असा भाव झाला त्या ठिकाणी की कोणीतरी असा साधू आला त्या ठिकाणी. त्यांनी त्यांना आलिंगन दिलं आणि आलिंगन देता तो यांच्या शरीरामध्येच जे आहे ते विलीन झाला. आणि विलीन झाला तर काय झालं, म्हणजे जे आहे ते हे जे आहे ना समाधी लागली त्याच्यावर. तर अशा प्रकारचं बुद्ध, जैन, सिख चे 10 गुरु या सर्व ठिकाणी ते श्रद्धान्वित होते. सर्व धर्माचा त्यांनी जो आहे तो अनुभव घेतला आणि अनुभूतीमध्ये शेवटी काय हे केलं, यांचा दृढ विश्वास झाला की सभी धर्म उसी को प्रतिपादित करते हैं, वेगवेगळं नाहीये. विभिन्न मानसिक भावना आहे, विभिन्न मानसिक वृत्ती आहे. तालाब एखाद्या याच्यावर घाट असेल, एका घाटावर ज्या त्या घाटाला एक हिंदू घाट म्हणत असतील तर म्हणजे तिथे जल म्हणतात, मुस्लिम घाट म्हणत असेल तर पाणी म्हणतात.
ईसाई असतील तर ते वॉटर म्हणतात त्याला. म्हणजे नाव वेगवेगळं आहे, वस्तू एक आहे जी अनंत आहे, जी आनंद रूप आहे. कोणी श्रेष्ठ आहे, कोणी कनिष्ठ आहे असं काही नाही या ठिकाणी. कालीमातेकडे पोहोचायचे वेगवेगळे प्रकार आहे, कोणत्या रस्त्याने तुम्ही जाता, अशा प्रकारचा त्यांचा उपदेश होता. म्हणजे मन आणि बुद्धि के शब्द विचारों के माध्यम से अधिक हम कहाँ तक पोहोच सकते हैं. बोले अधिक से अधिक असं होऊ शकतं की मी आहे आणि परमेश्वर आहे इथपर्यंत तुम्ही पोचाल, पण त्याच्या पुढे स्वतःच मी परमेश्वर आहे आणि त्याचा अनुभव म्हणजे मग तिथे जे आहे ते इंद्रिया तिथे आपल्याला हेल्प करणार नाही. म्हणजे अधिक से अधिक विशिष्ट अद्वैत तक ही जाया जा सकता है, उसके आगे नहीं जाया सकता. काय से मन से बुद्धी से शब्दों के विचार से वहीं तक जा सकते की हा बाबा मी आहे आणि तो आहे, ही माझी देवी आहे, भगवती आहे. असं म्हणजे पूर्णत्व जर प्राप्ती होत असेल तर ब्रह्म आणि जगत हे सर्व एकच आहे, वेगळं नाहीच. सर्वच सत्य प्रतीत होत आहे. ईश्वरच जे आहे ते चिन्मय रूप आहे, अद्वैत ही पराकाष्ठा आहे. समाजाचा त्याचा जो आहे तो अनुभव घेता येतो, की शब्द आणि वाणीच्या पलीकडची ती समाधी आहे. तर हे जे अनुभव असे अनुभूती जे आहे ते त्यांनी जी घेतली आणि ही आध्यात्मिक जागृती. आता काय याच्यामध्ये की रामकृष्णांचं महत्व काय. रामकृष्णांनी हे सर्व स्वतः करता केलं, रामकृष्णांना त्याचा फायदा झाला. त्याच्यावर चरित्रकारांनी असं लिहिलेलं आहे की सर्वात मोठी याच्यामध्ये जो खूप असा खूबी आहे याच्यामध्ये, हा जो एक पॉइंट आहे की म्हणे ये जो उनको आध्यात्मिक जागृती जणू काही एक नए युग की शुरुआत है, नए युग की उद्घोषणा है की ईश्वर एकही है, ईश्वर अलग अलग नाही आहे. एकच ह्या अवतार कार्याचं जे आहे ते मुख्य जो उद्देश असेल तो हा होता की सर्व काही एक आहे, वेगळे नाहीच. जातीपाती त्यांनी पहिलेच आपल्या याच्यामध्ये केल्या होत्या, पण हिंदू मुस्लिम ईसाई कोणतेही धर्म असो सर्व जे आहे ते एकच आहे, अशा प्रकारचं त्यांनी जे आहे त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणखी त्यांचे पुढे आहे, मी तिथे थांबणार आहे, कारण की आपल्याला जे आहे ते उपासनाचं जे आपण गोष्टी केल्या होत्या ते आपल्याला आता पूर्ण करायचं आहे. उपासना 10 मिनिटांकरता आपण मनाच्या श्लोकाची करणार आहोत या ठिकाणी. आणि म्हणून त्यांच्या जयंती निमित्ताने थोडं त्यांचं चरित्र चिंतन केलं. बरंचसं रसाळ भरीत चिंतन याच्या पुढेही आहे की जे आहे ते याच्यानंतरचं चिंतन जे आहे ते अशा प्रकारचं आहे की भाई ते आले म्हणजे त्यांची बायको त्यांच्या तिथे राहिली, त्यावेळेस त्यांचं काय त्याच्यामध्ये संवाद झाला, बायकोला कशा प्रकारचा अनुभव आला, बायकोला त्यांनी जे आहे ते स्वतः देवी म्हणून त्याची कशी त्यांनी आराधना केली किंवा अधिष्ठान त्या ठिकाणी ठेवून तिचं जे यज्ञ वगैरे केला त्या ठिकाणी तिचं स्वतःचं पूजन केलं 1872 मध्ये. तिला स्वतःला त्यांनी काली म्हणून म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे तेलंग स्वामीची त्यांची मुलाखत झाली, त्यांनी जे आहे ते सर्वदूर तीर्थयात्रा केल्या, म्हणजे वाराणसी, मथुरा, वृंदावन या ठिकाणी ते गेले, देवगड या ठिकाणी ते गेले होते. त्याच्यानंतर जे आहे त्यांचे शिष्य आले नंतर शेवटी. शिष्याबद्दलचं वर्णन आपण काहीच केलेलं नाहीये. असं म्हणतात की त्यांचे पट्टशिष्य असे 12 शिष्य होते, त्यांचे वेगवेगळे वर्णन या ठिकाणी आहे. आणि त्या पट्टशिष्यांना त्यांनी कशा प्रकारे जे आहे ते गेरुवे वस्त्र दिले, संन्यास दिला त्यांना, आणि संन्यास देऊन जे आहे ते एक प्रकारे रामकृष्ण संघाची ती एक जे आहे त्यांनी मुहूर्तमेढ त्या ठिकाणी त्यांना संन्यासी वस्त्र देऊन केली की काय, अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि शेवटच्या वेळेस जे आहे ते नरेंद्रनाथांची जेव्हा त्यांची भेट झाली त्याच्याबद्दलचं चरित्र या ठिकाणी आलेलं नाहीये, की त्यांनी म्हटलं की मी तुला सर्व देऊन चुकलो होता, माझ्याकडे काही राहिलं नाही, मी फकीर झालो, अशा प्रकारचं म्हटलंय. आणि त्यांनी हेही म्हटलेलं आहे की जेव्हा त्यांना मनामध्ये असं आलं की अवतार तरी आहे की नाही, की यांचं काहीतरी दिमाग खराब आहे, तर म्हणे तोच राम मी आहे, तोच कृष्ण मी आहे आणि हाच रामकृष्ण आहे, अशा प्रकारचं त्यांनी जे आहे याच्या मनात यायला आणि यांनी त्याला सांगायला ती एकच वेळ होती. अशा प्रकारचं सर्व वर्णन आपण या ठिकाणी पाहतो. आणि शेवटली 15 ऑगस्ट म्हणजे 16 ऑगस्ट, 15 ऑगस्टच्या रात्री आणि 16 ऑगस्टला रात्री 1 वाजून 1 मिनिटावर त्यांनी तिथे महासमाधी घेतली. आणि नंतर त्यांना जे आहे ते पुढचं कार्यभाग जो आहे त्यांच्या शिष्यांनी तो पुढे नेला रामकृष्ण संघाच्या रूपामध्ये आपल्या समोर आहे. आता मी इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकातला 7वा श्लोक आपण एकत्र म्हणूया. त्याआधी रामाला प्रार्थना करूया.
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. श्लोक म्हणूया. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे भवावे. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन करतो. आपल्या सर्वांनाही वंदन. आणि या चिंतनाला सुरुवात करूया, चिंतनाचा प्रयत्न करूया. हा श्लोक आपण मागे बघतच होतो आणि मी बघितलं, साधारण इतिहास पानं उलटून बघितले तर आपण 1 सप्टेंबरला याच्यावरती शेवटचं विवेचन केलं होतं. आणि तेव्हा आपण दुसरं चरण या श्लोकातलं घेणार होतो की मना बोलणे नीच शोषित जावे. पण हा 6 महिन्याचा खंड पडला, क्षमस्व. हे लांबलं गेलं काम पुढे. पण या दरम्यान आता पुन्हा ही सुरुवात करताना मागच्या दासनवमीला डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं की आपल्यापैकी प्रत्येकाने मनाच्या श्लोकांवरती चिंतन करावं आणि ते इथं मांडावं. आपणही असा प्रयत्न करायला हरकत नाही. आणि केव्हाही आपल्याला सवड असेल, आपली इच्छा झाली, आपल्याला असं वाटलं की हे मांडावं, तर आपण जरूर मांडावं. आणि हे पहिलं चरण संपलं असं मी जर म्हटलो तरी पुन्हा याच्यावरती धैर्य या शब्दावरती पुन्हा एकदा आपल्याला काही त्याचं सिंहावलोकन करावं असं मला वाटतं. आणि समर्थांनी इथं सांगितलंय श्रेष्ठ धारिष्ट्य, म्हणजे जे धैर्य आहे श्रेष्ठ दर्जाचं असावं, निम्न स्तरावरचं ते नसावं. अत्यंत श्रेष्ठ प्रकारचं धैर्य आपल्याला हे बाळगलं पाहिजे. कारण साधनेमध्ये आपल्याला असे अनेक प्रसंग येतात आणि रामायणातल्या कथा असतील किंवा इतर कथा असतील, त्या दृष्टीने त्यातनं सुद्धा आपल्याला काही शिकायला मिळतं. आणि कसं धैर्य बाळगलं, हा धडा जर का आपल्या समोर असेल तर आपल्यालाही ते करायला सोपं जातं. दासबोधामध्ये समर्थांची ओवी आहे की मध्येच तकवा सोडिला, मध्येच दिवसा सांडिला, तरी संसार हा शेवटला कैसे निपावे. असं समर्थ प्रश्न विचारतात तिथे. म्हणजे त्याचा अर्थ असा की माझा हा प्रवास, जो जीवनाचा प्रवास जो आरंभला आहे, तो जर का मी मध्येच कोसळलो किंवा मी मध्येच कोलॅप्स जर का झालो तर माझ्या जीवनात मी यश कधी मिळवणार, असा समर्थ दासबोधात या ओवीच्या माध्यमातून हा प्रश्न विचारतात. आणि त्याच्यासाठी हे धैर्य धरणं हे आवश्यक आहे. सुंदरकांडामध्ये हनुमंताबद्दल वाल्मिकींनी हा शब्द वारंवार वापरलेला आहे की हनुमंताचं धैर्य कसं होतं. त्याची एक छोटासा भाग आपण मागच्या वेळेस बघितला होता की जानकी देवींना लंकेमध्ये शोधत असताना हनुमंतांनी काय काय प्रसंग बघितले आणि त्यांचं धैर्य कसं खचत होतं आणि ते त्यांनी कसं ते खचणं कसं आवरलं आणि पुढे कसं सीतामाईला तिथनं सोडवलं, कशी योजना सगळी झाली, याबद्दल आपण थोडंसं बोललो होतो. त्यात अजूनही काही भाग आपल्याला याच्याबद्दल विचार करता येईल की हनुमंतावरती सुद्धा कोसळायची वेळ आली होती, पण त्यांनी धैर्य धारण केलं. कितीतरी वेळा असं होतं आपल्या आयुष्यामध्ये की एखादा माणूस चांगल्या कार्याला बाहेर पडतो आणि त्याला अनेक प्रकारे लोकांकडनं छळलं जातं, त्याला त्रास दिला जातो. आणि हे जी करणारी जी लोक असतात, हे ईट ड्रिंक अँड बी मेरी अशा अर्थाने जी लोक जगत असतात, ते अशा प्रकारचा, त्यांच्याकडनं अशा प्रकारचा छळ हा आपला होत असतो. आपली ते निंदा करतात, आपली टिंगल करतात आणि अनेक अर्थाने आपल्याला आपल्या ध्येयापासून ते दूर करत असतात. आपण ज्या मार्गाने चाललो आहोत त्या मार्गावरती जर का संकट नसतील तर तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात हे नक्की. कारण हा मार्ग जो असतो, यशाचा मार्ग, हा कधी सोपा नाही आहे, हा याला शॉर्टकट नसतो. त्यामुळे त्याच्यात संकट असणार हे गृहीत धरलं पाहिजे. आणि अशी संकट जर का नसतील तर याचा अर्थ मार्ग चुकीचा आहे असं असू शकतं. म्हणून चांगल्या मार्गावर असलेल्या साधकाला हा निश्चित त्रास होणारच आहे त्याच्या साधनेमध्ये. हनुमंताच्या बाबतीत जेव्हा ते लंकेमध्ये जानकी देवींचा शोध घेत होते आणि त्यांना असं कळलं की इथे जवळ एक पुष्करणी आहे. पुष्करणी म्हणजे मोठा तलाव. मग कामरपूर बद्दल डॉक्टर साहेबांनी सांगितलं. तशी पुष्करणी तिथं लंकेमध्ये जिथं आहे तिथे सीतामाई सकाळी संध्येसाठी येतात. आता सीतामाई सुद्धा संध्या करत होत्या. सकाळी पहाटे 4-4:30च्या वेळेला त्या तिथे यायच्या संध्येला, असं त्यांनी कुठून तरी त्यांना बातमी कळली लंकेत वावरताना. आणि ते तिथे त्या पुष्करणीजवळ एका झाडावरती जाऊन बसले आणि
थोड्या वेळाने त्यांना भरपूर ढोल ताशे लेझिम यांचा आवाज ऐकायला यायला लागला आणि त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने बघितलं की कोण येतंय वगैरे असं. तर त्यांना तिकडनं रावण येताना दिसला. रावणाबरोबर त्याची दुसरी पत्नी धान्य मालिनी ही सुद्धा त्याच्याबरोबर होती आणि ते सीतेकडे येत होते. रावण तिथं दिवसातनं 3 वेळा येत होता म्हणे, तर सीतेला हे करायला, तिचं मत परिवर्तन करायला आणि मला वश हो म्हणून ही तिची प्रार्थना करत होता. आणि तो तिला हात लावू शकत नव्हता, कारण त्याला 2 शाप दिलेले होते. तो तिला मारू शकत होता, पण तो तिला हेही त्यांनी रावणाने सीतेला सांगितलं की मी तुला तू जोपर्यंत मला वश होत नाही तोपर्यंत मी तुला स्पर्श करू शकत नाही, पण मी तुला मारू शकतो. त्यामुळे तो तिचं मन वळवायला तिथं तो येत होता आणि त्यांनी तिला ते सांगितलं. आणि तू जर काही माझं ऐकलं नाही तर या खडगाने मी तुझा नाश करीन आणि हे माझे राक्षसणी किंवा माझं जे सैन्य आहे ना, हे तुझे तुकडे करून तुझं मांस मला नाश्त्याला खायला घालतील. इथपर्यंत त्यांनी दम दिला, पण सीतेचं धैर्य खचलं नाही. सीतेने काय केलं, तिथे एक वाळलेल्या गवताची काडी होती, ती काडी उचलली आणि त्या काडीकडे पाहून ती बोलायला लागली. आता याचा अर्थ असा आहे की त्या काळामध्ये परपुरुषाकडे बघून नजरेला नजर देऊन बोलायची पद्धत नव्हती. एक दुसरी गोष्ट, आणि रावणाची नजर तर वाईट होतीच, त्यामुळे तर प्रश्नच येत नाही. म्हणून तिने ती गवताची काडी उचलली आणि त्या गवताच्या काडीकडे बघून ती बोलायला लागली की रावणा, संपूर्ण लंकेमध्ये एकही शहाणा माणूस नाही का? सगळे मूर्खच आहेत का? तुला कोणी शहाणपणाचे काही शब्द काही सांगू शकत नाहीत का? दुसरा प्रश्न विचारला की तुझी पत्नी मंदोदरी, तिच्यावरती जर का हा प्रसंग आला तर तिने काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? हे सुद्धा तिने रावणाला विचारलं. आणि तिसरा अगदी रावणाला झुंबणार असं ती म्हणाली की तू जर का पराक्रमी असता तर तू जर का पराक्रमी, तू स्वतः बड्या मारतोस, तू इतका पराक्रमी, यांना हरवलं, त्यांना देवांना तुरुंगात टाकलं वगैरे, या ज्या तुझ्या गमजा तू करतोस, तू खरोखर जर का पराक्रमी असता ना तर श्रीरामांना हरवून तू मला सन्मानाने लंकेत आणलं असतं. हे असं पळवून वगैरे असं अपमार्गाने हे तू कृत्य केलं नसतं. तू कावळा आहेस आणि श्रीराम हे गरुडासारखे आहेत, अशा शब्दात तिने रावणांना सुनावलं. आणि रावण भयंकर संतापले. त्यांनी ते खडग, त्यांच्याकडचं जे खडग होतं म्हणजे मोठी तलवार जी असते ती सीतेवरती उगारली. आणि जानकी देवी मात्र शांतपणे धैर्याने त्या प्रसंगाला तोंड देत होते. त्यांचं ते कुठेही त्यांचं धैर्य तिथं ढळलं नाही. तिने विचार केला की मला मृत्यू आला तरी चालेल, पण मी माझं धैर्य सोडणार नाही. ज्याला जीवनात मोठं कार्य करायचं असतं ना त्याला फार महत्वाचा सद्गुण आवश्यक असतो, आणि तो म्हणजे धैर्य. आणि ज्या प्रमाणात जे धैर्य असेल त्या प्रमाणात आपल्याला यशाची शिखरं गाठता येतात. तर असो, सीतेने त्याला हे सुनावलं, तो परत गेला संतापाने. आता हनुमंत हा सगळा प्रसंग त्या झाडावरती बसून हा सगळं बघत होता. आणि त्याला असं वाटलं की आता जानकी देवींना कसं सांगावं की मी रामरायाचं दूत आहे आणि मी इथं आलेलो आहे, मी तुम्हाला तुमची सुटका करून घ्यायला आलेलो आहे, किंवा रामराय इथे येतील आणि ते तुम्हाला घेऊन जातील. हा धीर जानकी देवींना आपण कसा द्यायचा? आणि म्हणून हनुमंतराय विचार करतात की मी जर का एकदम पुढे गेलो तर जानकी देवी, त्यांचा गैरसमज होऊ शकतो, कारण जानकी देवीने हनुमंताला अद्याप बघितलेलं नाहीये किंवा तो रामाचा दूत आहे हेही त्यांना माहिती नाहीये. कारण जेव्हा रावणाने यांना पळवून लंकेत आणलंय जानकी देवींना, त्याच्यानंतर सुग्रीव, हनुमंत, नळ नीळ जांबुवंत वगैरे यांची भेट झालेली आहे, त्यामुळे या गोष्टींची जानकी देवींना कल्पना नाहीये. अशा वेळी जर का मी एकदम पुढे गेलो तर रावणच वेश पालटून आला आहे असं जानकी देवींचा गैरसमज होऊ शकतो. आणि त्यांनी जर का आरडाओरड केली तर पुन्हा हे राक्षस श्रेणी पुन्हा माझ्यावरती जर का धावून आल्यात तर मला यांच्याशी लढावं लागेल, आणि त्यात मला माझी शक्ती आणि माझा वेळ हा खर्च करावा लागेल. तर यासाठी काय कल्पना करावी असं म्हणून विचार करत असताना त्यांना असं सुचलं की आपण रामरायाचं चरित्र गावं. आणि म्हणून ते रामरायाचं चरित्र गायला तिथं सुरुवात करतात. उत्तरेकडे अयोध्या नावाचं जे एक नगर आहे, मोठं नगर आहे, सर्व देव सुद्धा त्याची स्तुती करतात त्या नगरीची. दशरथ नावाचा राजा आहे, त्याच्या 3 राण्या, त्यांची 4 मुलं, सगळं सगळं वर्णन हनुमंत तिथे झाडावरती बसून सुरू करतात आणि गायला लागतात. सीतामाई थक्क होते की 8 महिने झाले मी इथे येऊन पडलेली आणि इथे आजपर्यंत कोणी रामाचं नाव घेतलेलं नाहीये, आणि इथे रामाचं चरित्र कोण गात आहे, म्हणून ते अशा वरती बघायला लागल्या की कोण गात आहे, कोण गात आहे वगैरे असं. पण त्यांना काही तो अंदाज येईना. आणि हनुमंतांनी हे चरित्र
त्यांचं अपहरण होईपर्यंतच तर गायलंच गायलं, आणि पुढचा भाग जो सीताबाईंना जानकी देवींना माहिती नव्हता की नळनीळ जंबुवंत सुग्रीववाली वगैरे हे जे सगळं आहे, हे सुद्धा पुढे त्यांना सांगितलं. आणि त्यात हनुमंत हा रामाचा दूत आहे याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला. तेव्हा मग जानकी देवींनी प्रश्न विचारला, अरे मग रामरायाचा जर का दूत इथं आला असेल तर तो माझ्या समोर इथं काय येत नाही? आणि असं म्हणून असं जेव्हा त्या म्हटल्या तेव्हा तिथे हनुमंत प्रगट झालेले आहेत, आणि त्यांची आणि सीतामाईंची तिथं भेट होते. आता याच्यामध्ये एक गोष्ट जर का चुकली असती, एक सिक्वेन्स जरी चुकला असता, तर किती अनर्थ झाला असता, सगळं डिस्टर्ब झालं असतं, सगळा प्लॅन डिस्ट्रॉय झाला असता. हनुमंतांनी चूक केली नाही. ते धैर्य दाखवताना त्यांनी आपला विवेक सुद्धा तिथे दाखवला, आणि ती सीतामाईंची त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली. आता गंमत अशी आहे की आपण दुसरा भाग याच्यामध्ये बघा की कधी कधी धैर्य हे कुठल्या वेळी दाखवायचं आणि कुठल्या वेळी दाखवायचं नाही याचा सुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे, की ही चूक सुग्रीवानी केलेली आहे. की म्हणजे प्रभू रामचंद्र, हजारो पद्मसेना आणि सुग्रीवन ते सगळं सैन्य हे समुद्र ओलांडून लंकेमध्ये रावणाला जाऊन भिडणार होतं. सुवेचलावरनं सुग्रीवाच्या मनात काय आलं अचानक काय माहिती, त्यांनी सुवेचल पर्वतावरनं अचानक उडी मारली आणि तो तिथनं उडाला आणि त्रिकुटाचलाला रावणाला जाऊन भिडला, आणि त्यांनी तिथं रावणाशी युद्ध केलं. त्याच्या मनामध्ये असा विचार केला आला होता की अरे, वालीनी रावणाशी युद्ध केलं होतं आणि त्याला आडवा पाडलं होतं, तर मी सुद्धा त्याला हरवू शकतो. म्हणून सुग्रीव तिकडे धावला आणि त्यांनी तो आत्मघातकीच प्रयत्न होता तो त्यांनी केला. गंमत अशी झाली की ती मारामारी सुरू झाली आणि त्या वालीनं रावणाला जसं जेरबंद केलं होतं तसं मी याच्या दोन कानफडात मारीन आणि याला गप्प करीन असं म्हणून त्या सुग्रीवानी जो विचार केला होता. पण खरोखर रावण पडला, त्याच्या डोक्यावरचा मुकुट पडला. म्हणजे सुग्रीवानी पण त्याला हे केलं, नेस्तनाबूत केलं, त्याच्या डोक्यावरचा मुकुट पडला. आणि रावणाच्या लक्षात आलं की आता आपण याच्याशी सुद्धा दोन हात करू शकत नाही. त्यावेळी त्यांनी आपलं मायावी विद्या ही तिथे वापरली आणि तिथे अनेक रावण निर्माण केले. सुग्रीवावरती शस्त्रास्त्र सोडली गेली, सुग्रीव जखमी झाला आणि शेवटी त्याला परत यावं लागलं. सुग्रीव परत आला आणि रामाच्या पायाजवळ बसला. तेव्हा प्रभू रामचंद्राने सुग्रीवाची कानउघाडणी केलेली आहे. गीत रामायणामध्ये ते जे गीते गदी माडगुळकरांनी तो प्रसंग घेतलाय की सुग्रीव आहे साहस असले भूपतीस तुझं मुळी न शोभले. त्याच्यात त्यांनी एक वाक्य टाकलेलं आहे, नंतर विक्रम प्रथम योजना अविचारे जय कुणा लाभले. अतिशय सुंदर गाणं आहे ते. आणि सुग्रीवाची कानउघाडणी त्या ठिकाणी केली आहे की आधी प्रथम तुमच्याकडे योजना असली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही तो प्रयत्न करा. प्लॅन द वर्क अँड वर्क आउट द प्लॅन, अशा पद्धतीचं जे इंग्लिशमध्ये जी म्हण आहे त्याची इथं आपल्याला इथं आठवण येते. आणि इथं उतावीळपणा टाकून खरं धैर्य जे आहे ते धारण केलं पाहिजे. थोडंसं काहीतरी सहन करावं लागतं, त्याला धैर्य म्हणतात. सुग्रीवाची कानउघाडणी केलेली आहे. संकट ही 3 प्रकारची येतात अशा वेळी. एक तर ते लोकांचं संकट असतं, दुसरं संकट असतं ते म्हणजे उतावीळपणाचं असतं. आपणच एक आधीच डिसिजन घेतो आणि काहीतरी उतावीळपणा करतो आणि त्यांनी सगळा सत्यानाश होतो. आणि तिसरं जे असतं संकट ते विकारांचं असतं. विकार म्हणजे कुठलेही काम क्रोध विकार यांचं सुद्धा संकट येतं अशा वेळी आपलं, आणि आपलं धैर्य त्यांनी खचतं. आता रज तम सत्व यांनी आपलं शरीर आणि मन बनतं, त्यामुळे या 3 गुणांनी आपण या जगात वावरत असतो. हे जरी खरं असलं तरी अनेक गुण हे डोकं वर काढत असतात आणि प्रत्येक गुण माझा उपयोग कर, माझा वापर कर, माझा वापर कर असा सुप्तपणे म्हणत असतो. हे आपण शांतपणे जर का विचार केला तर हे आपल्या लक्षात येईल. आपण वागून मोकळे होतो हे खरं, कारण त्याच्या आधी आपण तो विचार करत नाही की हा गुण इथं वापरावा की वापरू नये म्हणून. आणि आता मला कुठला गुण वापरायचा याकरता जे लागतं ते धाडस लागतं, ते धैर्य लागतं. कारण मी चांगल्या कार्यात आहे, अशा वेळी लोक माझी निंदा करणारच आहे. रिटायरमेंट नंतर लोक देवधर्माला लागतात, काही जण तरी सुद्धा लागत नाही, तो भाग वेगळा. पण रिटायरमेंट नंतर लागतात सर्वसाधारण असं असं समज आहे. म्हणजे उचलायची वेळ आली तरी नाम न घेणारे लोक आहेत असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. आणि फार भाग्याने हे वाटतं की आपण आता देवधर्म करावा, आता पुष्कळ झालं, पुष्कळ या संसाराच्या मागे धावलो आणि आता आपण देवधर्म करावा. परंतु देवधर्म म्हणजे या शरीराला चालवणारं जे चैतन्य आहे त्याची आणि आपली भेट करून घ्यावी, त्याची आणि आपली ओळख करून घ्यावी. हे विश्व जो चालवतो तो कोण आहे अशा अर्थानं वाटायला लागतं, त्याला भाग्य लागतं आणि त्यासाठी माणूस लागतो. पण तरी सुद्धा
मग रिटायरमेंट नंतर काय तीर्थयात्रा, प्रवचन, भजनाचा ग्रुप एखादा जॉईन करावा असं वाटतं, पण लगेच लोक मग निंदा करायला लागतात. आणि आपल्याकडे एक ती मराठीत म्हण आहे, ती अशा वेळी वापरतात, करून करून भागले आणि देवपूजेला लागले. तर हे म्हटलं की माणसाचं धैर्य जातं. अरे मी काही चुकीचं करतोय का, तो योग्य करत असतो पण त्याला आपण काही चुकीचं करतोय का असं वाटायला लागतं. त्याचा निश्चय ढळतो. लोक वेगवेगळ्या प्रकारची च्या शब्दात त्याची निंदा करतात. आम्हाला माहिती आहे विकेंडला हे काय करत होते, सॅटर्डे संडे हे काय करत होते, आणि आता लागले देवपूजेला वगैरे. तुकोबांचा यावर एक सुंदर अभंग आहे की तीर्थ करू जाता म्हणती कावळा न करीती त्याला हसता ती. म्हणजे धैर्याचं खच्चीकरण कसं होऊ शकतं याच्याबद्दलचा हा विचार आहे. तो आपण पुढे जेव्हा आपल्याला संधी मिळेल त्या पुढच्या सत्रामध्ये हा अभंगाच्या दृष्टीने पण त्याचा विचार करूया. इथे मी थांबतो. पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकारचित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम्.